ओम शांति। ओम शांति। हाँ, सब ठीक है ना? सब अच्छे हो? अपना हेल्थ, अपना स्थिति सब ठीक रख के अभी बहुत फास्ट पुरुषार्थ, तीव्र पुरुषार्थ करना है। आज बाबा जो बोल रहे हैं, दिल तख्त नशीन बच्चे हैं। हम सब समझते हैं हम दिल तख्त नशीन हैं, लेकिन बाबा दिल तख्त नशीन बच्चों की जो स्थिति है ना, लक्षण है ना, वो बहुत सुंदर रीति से वर्णन कर रहे हैं। सदैव दिल का संकल्प दिलाराम तक पहुंचता है। दिल की बात अन्य आत्माओं की भी दिल तक जाता है। दिमाग की बात दिमाग तक ही पहुंचता है, दिल तक नहीं पहुंचता है। तो इसीलिए देखना चाहिए हम कहाँ तक हम दिल तख्त नशीन बने हैं। ये बहुत बड़ी इम्पोर्टेंट बात है। ठीक है, बाप दादा समीप और समान सितारों को देख रहे। बाप को सदा स्मृति रहती है। जैसे बच्चे स्मृति स्वरूप है, वैसे ही बाप भी अपने समीप बच्चों के स्मृति स्वरूप है। सुनते सुनते समाते जाना। बाबा कहते जैसे बच्चे दिल के प्यार से बाबा की स्मृति स्वरूप है, ऐसे समीप बच्चों की याद बाबा को सदा है स्मृति स्वरूप माना। क्योंकि ये भी हर वक्त याद करते तो बाबा भी हर वक्त याद करता, क्योंकि याद से याद पहुंचता है। जैसे बच्चे स्मृति स्वरूप होने से समर्थी स्वरूप का अनुभव करते, बाप दादा भी स्वयं समर्थ स्वरूप होते भी समान बच्चों के सहयोग व स्मृति से स्वयं स्वरूप में और एडिशन हो। बाबा स्वयं स्मृति स्वरूप है, लेकिन समान बच्चों के सहयोग और स्मृति से बाबा के स्वरूप में और ये एडिशन बच्चों की स्मृतियाँ। इसलिए साकार बाप ब्रह्मा को सहयोगी स्वरूप की निशानी हजार बुझाए दिखाई है। बुझाए है सहयोग की निशानी, तो बाप के साथ साथ जो सदा सहयोगी है, उनकी निशानी बुझावों के रूप में है। ऐसे समान बच्चों का स्थान कौन सा होता है, किस स्थान पर वो निवास करते हैं? वो सदा दिल तख्त पर या विश्व के राज्य तख्त नशीन स्वयं को समझते हैं, अर्थात स्थिति में स्थित रहते। एक तो समीप दिल तख्त नशीन बच्चे मना बाबा के बिल्कुल राइट हैंड से बुझाए है, हर कार्य की बुझाए, उनका स्थान सदा दिल पर है। तो ये जैसे बड़े थे बड़ी महान आत्माएं कभी धरती पर पांव नहीं रखते, जैसे यहाँ भी देखो जब बड़े आदमी आते तो पूरे रास्ते पर सीढ़ियों पर गलीचा बिछाते हैं ना बड़ों के लिए, ऐसे श्रेष्ठ आत्माओं का पांव धरती पर नहीं होता, लेकिन गलीचे पर होती है। ये निशानी किसकी है, शुरू कहाँ से हुई? देखो बाबा कहते मेरे जो समीप बच्चे दिल तख्त नशीन, वो दिल में ही रहते हैं, नीचे पाँव नहीं रखते, माना शरीर रूपी मट्टी पे पाँव नहीं रखते। जैसे बड़े या श्रेष्ठ आत्माएं नीचे पाँव नहीं रखते, गलीचे पर रहते। तो ये सब संगम की यादगार है। यहाँ तो उनके पाँव सिर्फ गलीचे तक है, लेकिन जो बाप समान बच्चे हैं वो कहाँ रहते? उनकी बुद्धि रूपी पांव सिवाय तख्त के नीचे नहीं आते। उनको तख्त नशीन कहा जाता, अर्थात तख्त पर ही रहते हैं, नीचे नहीं आते हैं।
ऐसे जो सदा दिल तख्त नशीन राज्य नशीन ही रहते, उन्हों को सर्व आत्माओं से रिटर्न क्या मिलता है? स्नेह तो मिलता ही है, लेकिन दिल तख्त नशीन वाले जो भी कर्म करते, जो भी बोल बोलते, सभी के दिल पर ऐसा लगता है जैसे बाप द्वारा जो भी निकलता है वो सदा का यादगार बन जाता, सबके दिलों में समा जाता, यादगार रह जाता। फिर आधा कल्प के बाद यादगार गीता के रूप में होता है। तो बाप के महावाक्य यादगार रूप में ऊपर हो जाते। इसी प्रकार जो दिल तख्त नशीन बच्चे हैं, वो जिस आत्मा के प्रति संकल्प करते हैं तो उनके दिल को लगता है। कितनी बड़ी ऊंची स्टेज है जो बाबा कहता है। एक तो दिल तख्त नशीन बच्चे दिल में ही रहते, नीचे देह की मट्टी पर पांव नहीं रखते, नीचे उतरते ही नहीं है, इसलिए वो राज्याधिकारी गारंटीड, विश्व राज्य अधिकारी। दूसरी बात बाबा कहते हैं उनके मुख से जो निकलता है बोल, वो बोल परमानेंट हो जाता है, किसी के लिए भी हो। जैसे बाप की महावाक्य अभी जो चलाते हैं सबके दिल में समा जाता, द्वापर के बाद वो गीता बनता है, परमानेंट हो गया ना। ऐसे इन आत्मा की ना बोल ही नहीं, संकल्प भी बाबा कहते हैं हर एक आत्मा के दिल को लगता है। मानो आप किस आत्मा के प्रति शुभ भावना शुभ कामना रखते हैं, उनके दिल को लगेगा कि शुभ भावना शुभ कामना रखते। एक होता है ऊपर ऊपर से, दूसरा होता है निमित्त बने हुए स्थान के कारण रिस्पेक्ट देना, तीसरा होता है दिल से स्वीकार करना। अभी जैसे दादियाँ बोलते हैं, जैसे गुलजार दादी बोलते थे, बाकी दादियाँ तो चले गए, तो क्या लगता है वो अंदर में वो दादी ने ये मेरे लिए कहा, या उनका जो भावनाएं है वो दिल को पहुंचता है। तो बाबा कहते इतना विशेष दिल तख्त नशीन बच्चों की ये हर हर कर्म हर बोल हर संकल्प जैसे कि उनका यादगार हो जाता है, माना परमानेंटली अन्य आत्माओं पर उसकी छाप होती है। क्यों? उनके दिल में कौन है? बाप है, बाप के दिल में वो है। इसीलिए ये ताकत जो हरेक के दिल को छू जाता है बातें, वो कारण ये है। जो समान बच्चे हैं, दिल तख्त नशीन बच्चे माना बाबा के समान बच्चे, उन्हों का संकल्प भी दिल से लगेगा जैसे कि तीर लगता है। जैसे पहले जमाने में तीर लगाते थे, तो जिसको तीर लगता था वो तीर सहित ही नीचे आ गिरते थे। इस प्रकार से जो दिल तख्त नशीन है, वो दिल के संकल्प जिस आत्मा के प्रति करेंगे, वो व्यक्ति अर्थात आत्मा स्वयं अपने दिल के प्रभाव, दिल की जो भाव है वो प्रकट करने के लिए सामने आ जाएंगे। माना दिल तख्त नशीन जो समान बच्चे हैं, उनका हर संकल्प दूसरों के दिल पे लगता, माना तीर लगता है। जैसे कहते थे ना पीछे जमाने में, तीर सहित पंछी आ गया, ऐसा जिनके प्रति भी ये संकल्प करते थे ना, वो अपना दिल की बात प्रकट करने लिए अपना शुभ भावना आ जाते थे। दादियों को हम देखते थे ना, जिनको याद करते थे उनके प्रति कोई संकल्प अच्छा करते थे, वो अपने बाप दादियों के संकल्प सहित सामने आ जाते थे। तो दूसरी बात, जो उस स्थिति में स्थित हो बोल बोलेंगे, उनके दो शब्द दिल को राहत देने वाले होंगे। महसूस करेंगे कि बल दो शब्द बोले, लेकिन दिल को राहत मिल गई, खुराक मिल गई। दूसरी बात क्या होता है, एक संकल्प,
संकल्प सहित माना तीर सहित पंछी। दूसरा जो दिल से ये जो संकल्प करेंगे माना सारी बोल बोलेंगे वो दूसरों के दिल को छू जाएगा और उसको राहत सुकून मिलेगा। मैं ये रियलाइज करेंगे कि इनके दो शब्द भी मुझे बहुत राहत दिखा दिया, शांति सुकून दे दिया। ऐसे खुराक मिल गई, एक ताकत मिल गई दो शब्द से, ऐसे अनुभव करेंगे जैसे कि कुछ वरदान मिल गया ना ऐसा। तीसरी बात, सदैव ऐसी आत्माओं को दूर होते हुए भी दिल से याद करेंगे। दिल से याद करने की निशानी क्या होंगे? ऐसे अनुभव करेंगे जैसे कि साथ समीप है, दूर नहीं। ऐसे नहीं अनुभव करेंगे कि ये अबू में है, हम दूसरे देश में हैं। ऐसे समझेंगे कि सदा सन्मुख और साथ है। जैसे बाप को दिल से याद करते हैं तो क्या अनुभव होता है? दूर लगता है क्या? साथ का अनुभव होता है ना। इस प्रकार जो दिल तख्त नशीन बच्चे होंगे उन्हों का भी प्रैक्टिकल में रिटर्न दिखाई देगा। इसको कहा जाता है प्रत्यक्ष बल। तीसरी बात क्या है? उन आत्माओं को अभी जानकी दादी थे, उनको दूर दादी से बात करके दूर देश में जाते हुए दिल से उनको याद करेंगे, दादी हमको ये कहा। जैसे कि परमानेंटली, ऊपर ऊपर से नहीं। जैसे बाबा ने ऊपर कहा ना, एक तो ऊपर ऊपर से स्वीकार करना, दूसरा स्थान के अनुसार एक रेस्पेक्ट से, एक है दिल से कोई भी बात स्वीकार करना। फर्क पड़ जाता है ना। जो भी सचमुच शुभ भावना, शुभ कामना या बोल जो भी है, ये मेरे लिए दिल से स्वीकार करना ये अलग बात होती है। ऐसे ये जो तीसरी बात है, जैसे बाबा को याद करते तो बाबा परम धाम में थोड़े या सूक्ष्म वतन में अनुभव होता है, साथ साथ अनुभव होता है ना, बाबा मेरे साथ है। ऐसे इन आत्माओं के लिए भी अनुभव होगा, अभी अभी मेरे दादी सन्मुख है, कुछ बोल रहे हैं, साथ है। ऐसे फीलिंग्स आएगा क्योंकि वो सदैव बाबा के साथ है। माना ऐसे वरदानी स्वरूप होता है इन आत्माओं की। जो भी याद करेगा जैसे कि लगेगा हमको कुछ मिल रहा है, ऐसे फील होगा। ऐसे नहीं दादी अबू में बैठे इधर है उधर है, नहीं। तो ऐसे बाबा चौथी बात क्या बोल रहे बाबा? वो दिल तख्त नशीन होंगे। दिल तख्त नशीन कौन होते हैं? राजा होगा ना। जैसे कोई बड़ा होता है, छोटे जो होंगे वो बड़ों को अपना समझेंगे, मेरा है। तो दिल तख्त नशीन बच्चे की यही निशानी होते हैं, जो हर एक उनको अपना बड़ा समझेंगे, अपनापन महसूस करेंगे। हमारे पूर्वज बड़े हैं, पूज्य है। ये शब्द कहने में भक्ति मार्ग के है, लेकिन जैसे पूर्वज का नशा होता, ये हमारे पूर्वज पूज्य है। इसी रीति से हर आत्मा जो भी संपर्क में है वह ऐसे महसूस करेंगे, यही ही हमारे पूर्वज और पूज्य है। ये सब दादियों के लिए हम लोग सब फील किया ना। एक तो बाबा कहते ये आत्माएं आई ही जो दिल से नीचे उतरेंगे ही नहीं, माना ये बाई बर्थ जैसे कि राजा है ना। और क्या बात बाबा कह रहे हैं? हर एक आत्मा को ऐसे अनुभव होगा ये मेरे है। जैसे छोटे को बड़े मेरे है लगता है ना, दिल से स्वीकार करना कोई को ये मेरा है। तो ये विश्व महाराजन की निशानियां है। तो दिल तख्त नशीन बच्चे माना ऐसे बड़े मेरे है, बड़े है उतना ही नहीं, ये हमारी पूर्वज है और पूज्य है। ये दिल से स्वीकार होगा, वो नशा भी रहेगा। हमारे इतने ऊंचे पूज्य और पूर्वज है। दादियों को देखने से ऐसे लगता है ना, इतना ऊंच स्थिति वाले, इतने बड़े, इतने ऊंचे ये हमारे हैं। तो भले ये बाबा कहते भक्ति मार्ग का शब्द है, लेकिन
यहाँ अप्लीकेबल है। तो अपनापन महसूस करेंगे, ऐसे दिल तख्त नशीन कितने होंगे, थोड़े ही होते हैं। यही अष्ट रत्नों की विशेषता है, जो फिर 100 में नहीं होती। उनमें भी माँ बाप है, फिर भी उनमें नंबर तो है ना। तो जब पहले युग में भी नंबर है, तो जो और पीछे आते हैं उसमें तो नंबर होंगे ही। ये जो बाप समान दिल तख्त नशीन कंप्लीट, ये जो निशानियां है हर एक दिल से मेरा जो कहते हैं, ये अष्ट रत्नों की विशेषता है। बाकी जो 100 का नहीं है, 100 आत्माएं भले विजयी है, लेकिन बाबा को जैसे हमारे है, अपने है, बाबा मेरा है, जैसे बाबा की हर बोल छू जाता है, राहत देती है, ऐसे इन आत्माओं की भी हर बोल हर संकल्प दिल को लगता है और एक सुकून सुख देता है। ये इम्पोर्टेंट बात है ना। 100 में बाबा कहते हैं उनमें भी माँ बाप है, बाबा के प्रति माता पिता के प्रति बहुत प्यार है, लेकिन नंबर है। तो बाबा कहते हैं ये सतयुग में आने वालों में नंबर है, तो पीछे आने वाले भी नंबर है ना। दादी जाती है इसकी सबको खुशी है, क्यों? वैसे तो जाने में दूसरी लहर होनी चाहिए, लेकिन खुशी क्यों है? और विशेष खुशी की लहर क्यों है? विशेष सबको खुशी इस बात की है, जो सभी बहुत समय से इंतजार कर रहे हैं कि कुछ होना है, कुछ परिवर्तन आना है। तो इस पार्ट को देखते हुए सबके बुद्धि में कुछ नवीनता, परिवर्तन की भावना आ रही है। सभी को ऐसा लगता है जैसे कि ये जा नहीं रही है, लेकिन कुछ समीप जा रहे हैं। कुछ परिवर्तन, नवीनता का नक्शा सामने आने से जाने का संकल्प उसमें समा गया है। बड़ी दाद बार या हमारी जानकी दादी गए तो सबको लगा अभी दादी जा रहे हैं फर्स्ट टाइम, तो डेफिनेटली कुछ नवीनता आएगा, कुछ वहाँ नया होगा। कुछ जो भी समय अनुसार लोग परिवर्तन की चाहते थे, वो परिवर्तन अभी होगा। जब जानकी दादी गए तो वो तो बहुत सारी एक्सपेक्टेशन था, सारा परिवर्तन, सारा नवीनता, सारा सेवाओं में वृद्धि सब हो जाएगा। फिर दादी गए तो और एडिशन, तो परिवर्तन का नक्शा, समीप आने की नक्शा। तो बहुत समय से सबको यही संकल्प में रहता कि कोई नई बात अब होनी चाहिए। बहुत समय वही सीन चलती रहे, कुछ नवीनता होनी चाहिए ना। ये निमित्त फॉरेन में जाने का जो पार्ट बना, उसमें सबके दिलों में लहर है, किसको कहाँ नहीं गया है। लेकिन एक नया उमंग उत्साह है, वहाँ तो उमंग में, लेकिन भारत में भी समझते हैं नवीनता होंगी, इसलिए सबको जैसे नई लहर खुशी की है, समझते हैं समीपता को पहुंचने का दिखाई दे रहा है, समीप नज़ारा आ रहा है, ये वासना आती है ना। इसलिए जो विशेष आत्माएं हैं उन्हों का ही समय के साथ बहुत संबंध है। जैसे ब्रह्मा की आत्मा का समय के साथ गहरा कनेक्शन है, ब्रह्मा का जन्म और संगम का होना। अगर ब्रह्मा का पार्ट नहीं होता तो संगम भी नहीं होता। ऐसे अनन्य आत्माओं का भी है। तो जानकी दादी जब 96 एंड में गए ना, मना ऑलमोस्ट 97, मना 77 हो गया, 76 के एंड मना 77। तो दादी का जाने का जो प्रोग्राम बना, पापा कहते सब ब्राह्मणों को ये उमंग उत्साह, ये खुशी की लहर, कोई बोल नहीं रहा है लेकिन ऑटोमेटिक ये लहर है। तो क्योंकि दादी का स्थिति, दादी का जो साइलेंस, दादी की जो धारणा है, ये सब देखते वो लोग वहाँ तो फॉरेन में तो उमंग उत्साह है, दादी आ रहे, लेकिन दादी आती है तो कुछ नया, कुछ नवीनता,
ये सबको सबके दिलों में ऑटोमेटिक लहर आ रहा है। सी अष्ट रत्नों का एक एक कदम कितना ऊंचा है। और दूसरा बाबा कहते हैं जो भी दिल तख्त नशीन समीप आत्माएं समान आत्माएं है उनका समय के साथ गहरा कनेक्शन है। जिसमें बाबा क्या बोल रहे हैं, तो ब्रह्मा बाप की जैसे समय के साथ ब्रह्मा सो कृष्णा ना, तो कृष्णा या ब्रह्मा तो 5000 वर्ष में एक दिन एक घंटा भी इधर उधर नहीं, इतना कंप्लीट पार्ट बजाने में नंबर 1 आत्मा। ऐसे उनके साथ ही जो ये 8 लोग हैं तो उनका बहुत गहरा कनेक्शन है समय के साथ। अभी भी देखिए जानकी दादी गए तो कितना गड़बड़ हो रहा है। तो ब्रह्मा बाप ही नहीं, वो ब्रह्म संगम का टाइम भी नहीं आता था। तो ब्रह्मा के साकार पाठ की समाप्ति और अन्य पाठ का आरंभ होना ये भी समय को समीप लाने का एक आधार है। ब्रह्मा का समाप्त और संगम युग समाप्त। तो जैसे ब्रह्मा की आत्मा का समय के साथ गहरा संबंध है वैसे ही जो फॉलो करने वाली समीप आत्माएं हैं उनके हर कार्य का भी समय के साथ उतना ही समीप संबंध है। वो जैसे समय की घड़ी बन जाते हैं। अभी ब्रह्मा बाप सूक्ष्म वतन से भी चले जाएंगे तो ब्रह्मा की पार्ट खत्म होगा तो टाइम संगम युग खत्म हो जाएगा। ब्रह्मा के साथ ही संगम का कनेक्शन है क्योंकि शिव बाप ब्रह्मा द्वारा जो कार्य करता तो वो फुल हो गया तो ब्रह्मा की आत्मा चले जाएंगे ना। ऐसे ब्रह्मा बाप को फॉलो करने वाले जो समीप समान आत्माएं हैं उनका भी समय के साथ गहरी कनेक्शन है। ये बड़ी इंपॉर्टेंट बात है। बहुत समय वो जैसे कि बाबा कहते टाइम है, समय दिखाने वाले ये घड़िया है। एक एक दादी, बड़ी दादी, जानकी दादी, बाद में 2 जो गए वो उनका कनेक्शन समय के कैसे कैसे बदलता गया। यज्ञ में भी चेंजेस आते गए। गुलजार दादी बैठे हैं फाइनल सबको ले चलने लिए। हाँ, तो समय के एंड के मना मतलब समय से कितना कनेक्शन है इन 8 रत्नों की। जैसे देखो आप लोग जो निमित्त बने हुए हो उनके संकल्पों को रीड करते हैं ना, सब समय की तुलना करते हैं कि इन लोगों की स्टेज यहाँ तक पहुँच गई है तो समय क्या दिखाते, चेक तो करते हो ना। जैसे आप लोगों के सामने समय की घड़ी साकार बापता, उनकी स्टेज को देखते आप लोग समझते थे जैसे कि कुछ होने वाला है। समय समीपता लग रही थी जैसा फरिश्ता स्वरूप साकार नहीं है ऐसा फील होता था ना। तो समय के घड़ी हो गए ना। ऐसे आप लोग भी जो निमित्त है वो भी समय की घड़ियाँ हो। उस नज़र से ही आप लोगों को देखते हैं कि घड़ी क्या दिखा रही है। ये जो विदेश जाने का पार्ट है ये भी एक विशेष घंटी बजी है ऐसे अनुभव होगा। इम्पॉर्टेंट। तो बाबा कहते हैं जैसे बाबा संगम युग और ब्रह्मा बाप के कितना डीप कनेक्शन, ऐसे ही ये समीप आत्माओं की गहरी कनेक्शन है। मना समय को दिखाने की घड़िया है। ऐसे बाबा कहते हैं एग्जाम्पल ब्रह्मा बाप की दे रहे हैं। जैसे संकल्पों को रीड करते स्थिति को बोलते हैं ना, अभी इनकी ये स्थिति है। ऐसे बाबा कहते जब ब्रह्मा बाप कंप्लीट कर्मातीत बने समीप, वो दिखाई देता था बाबा अभी है ही नहीं, ये फरिश्ता है जैसे कहाँ खोए हुए। चलते फिरते लगता था बाबा अभी शरीर में नहीं है, अभी कुछ होने वाला है, समय का ये घंटी कुछ बजेगा
तो ऐसे ही हो गया ना। तो ऐसे दादी का जो विदेश जाने का बात आई, ये भी कुछ विशेष घंटी है जो मतलब वहाँ की आत्माओं को जागरण करके भारत के कुंभकर्णों को जगाने का एक बड़ी घंटी। तो ड्रामा आपको भी समीप पार्ट बजाने के निमित्त बनाते हैं। फिर बाबा निर्मल शांत दादी से बात कर रहे हैं, तो आपका भी पार्ट विशेष जो है समीपता की पार्ट बजाने के निमित्त बना था। जैसे क्लब पहले बनाया था वैसे अभी भी बजाते। प्लान सोचने से नहीं होता, लेकिन ना चाहते भी ड्रामा का पार्ट निमित्त बना देता। इसमें भी बड़ा रहस्य है, वरदान है आपको। लौकिक अलौकिक बाप के कुल का नाम बाला करने वाली निमित्त आत्मा हो, ये भी विशेष वरदान है। निर्मल शांत दादी 8 रतन तो आई ही, लेकिन बाबा क्या कह रहा है, विशेष आपको वरदान, बहुत सारी वरदान है। एक तो समय को दिखाने का, विशेष पाठ बजाने का, लौकिक अलौकिक कुल को ऊंच करने का, सारा जो वरदान है आपको प्राप्त है। तो आपको देखने से क्या है, इसलिए आपको देखकर दोनों याद आते। लौकिक भी फीचर्स याद आएंगे और फीचर्स द्वारा जो फ्यूचर बनता वो भी याद आएगा आपको। हर कदम में जो वरदान है, दोनों कुल का नाम बाला करना, वो समाया हुआ है। इसलिए ड्रामा स्वयं ही सीट की तरफ खींचता जा रहा है। समय प्रति समय जो भी महावाग की आत्माओं के प्रति बाप दादा के उच्चारण किए हुए हैं, वो प्रैक्टिकल में आ रहे हैं। विशेष वरदान है और सर्विस का चांस भी आपको विशेष है। डबल सर्विस करने का चांस है आपको, सूरत द्वारा भी और सीरत द्वारा भी। सही, निर्मल शांता दादी को देखने से लास्ट में तो फीचर्स ऐसा था एग्जैक्टली जैसे ब्रह्मा बाप, थोड़ा भी फर्क नहीं दोनों में, इतना क्लियर फीचर्स था। ऐसे बाबा कहते ड्रामा में आपको जो हर कदम में वरदान मिला है, तो आपका पार्ट आपकी सीट की तरफ नजदीक खींचता जा रहा है। विशेष सेवा दोनों कुल को, लौकिक अलौकिक को प्रत्यक्ष करने का, नाम बाला करने का, दोनों बाप को लौकिक अलौकिक का फीचर्स का गुण द्वारा बाबा दिखाई दे रहा है। बाबा क्या होगा जब दादी की ऐसी स्थिति है, सब ऐसे सोचते थे ना। दादी का सदैव वो गुणमूर्त, वो प्यार, सबसे इतना विशालता, बड़ी दिल, ये बहुत देखा। तो इन लोगों की सूरत से अव्यक्त स्थिति होने से अनुभव करेंगे ना, लेकिन आपकी सूरत चलते फिरते ब्रह्मा बाप की सूरत और सीरत को प्रत्यक्ष करेंगे। ये एक्स्ट्रा सर्विस की फील्ड हुई ना, जहाँ भी जाएंगे तो क्या कहेंगे, सबको बाप की उपासना आती है ना। तो सूरत भी सर्विस के निमित्त बनी है, डबल सर्विस हुई ना। तो जो भी अव्यक्त स्थिति में रहेंगे उनका स्थिति तो अनुभव होगा, लेकिन डबल सेवा ना, सूरत और सीरत से जो भी जहाँ भी जाएंगे आपको देखते ही ब्रह्मा बाप याद आता है। तो फिर आपको देखते ही बाबा की पालना, आपका गुण देखते ही ब्रह्मा बाप की भी गुण, उनका जीवन याद आता। तो सेवा की एक्स्ट्रा फील्ड मिल गई दादी को। तो जहाँ भी जाएंगे तो यही वासना होती है। तो फिर दादी जी से, वर्तमान समय आप आत्मा की डबल रूप से आवाहन की लीला चल रही है। एक तरफ भगत आत्माएं अनजान रूप में आवाहन कर रही है, अष्ट देव के रूप में। दूसरी तरफ ज्ञान स्वरूप होकर के ज्ञानी तो आत्मा बच्चे आवाहन कर रहे हैं। ऐसे ही आवाहन कर रहे हैं जैसे आपकी जड़ चित्र अष्ट देव के रूप में करते, लेकिन वो अनजान है, इसलिए उन्हों को वो रस नहीं आता। लेकिन उन्हों को आवाहन से ही वरदान की अनुभूति की प्राप्ति का अनुभव होगा।
डबल आवाहन हो गया ना। प्रकाश मणि दादी को तो बाबा डिक्लेयर ही कर रहे हैं उसी टाइम ही कि आप 8 अष्ट देव हो। तो आप आत्मा की डबल रूप में आवाहन, एक भगत आवाहन कर रहे हैं और दूसरा ब्राह्मण आत्माएं भी आपको आवाहन कर रहे हैं। तो ब्राह्मण आत्माएं ज्ञान स्वरूप ज्ञानी तो आत्माएं इतना प्यार से आवाहन कर रहे हैं जैसे कि भगत आपको आवाहन करते हैं ना। तो उनको तो अनजान है, रस नहीं आता, लेकिन यहाँ ज्ञान होने के कारण दादी आएंगे तो ये होगा, वो प्यार का जो माना भासना है वो ऐसे बाबा कहते ड्रामा अनुसार निमित्त पार्ट है ना। तो उसका प्रत्यक्ष रूप रिटर्न स्वरूप देख रहे हैं। निमित्त बन पार्ट बजाने की रिजल्ट सामने आ रही है ना। दादी बाबा जाने के बाद इतना विशाल सेवाएं इतना सारा करते गए, फिर भी उसी टाइम ही 77 बाबा जाने के बाद जस्ट उसमें बाबा ने डिक्लेयर कर दिया दादी अष्टदेव है। इस समय आप तीनों के पार्ट में, जैसे ब्रह्मा का पार्ट रचना का, विष्णु का पार्ट पालना का, शंकर का पार्ट विनाश का दिखाते है तो ड्रामा अनुसार, लेकिन हर एक के साथ विशेषता दिखाई है। तो अभी ये भी बाप देख रहे तीनों का विशेष गुण, कौन सा विशेष पार्ट चल रहा है, आप कौन सी मूर्त हो। वर्तमान तीनों का पार्ट प्रैक्टिकल में है ना। ये दादी तो निमित्त सर्व का उमंग उत्साह और सेवा के फील्ड में नया मोड लाने में निमित्त आधारित मूर्त बन रही है। तो ये आधार मूर्त होकर जा रही है आपका मना। दीदी के लिए बाबा कह रहे हैं विशेष ये देख रहे कि कितना उद्धार मूर्त है जो एक दो का जाना महसूस करते हो। किसको निमित्त बनाना ये उद्धार मूर्त है ना। तो ये जो मना निर्मल शांता दादी उदाहरण दिखाया कि प्रैक्टिकल हम सब एक है। तो आधार मूर्त, उद्धार मूर्त, उदाहरण मूर्त, तीनों की विशेषता हो गए ना। तीनों की विशेषता, प्रकाश मणि दादी, दीदी मनमोहिनी और निर्मल शांता दादी, तीनों के लिए बाबा कहते जैसे ये ब्रह्मा विष्णु शंकर है, तो दादी तो बड़ी दादी निमित्त है। सदैव उमंग उत्साह सेवा के फील्ड में एक नया मोड़, नयापन, नवीनता लाने के लिए वो आधार मूर्त है। जो दादी बोलेंगे ना सब ऐसे दिल में भागदौड़ करके करेंगे, बात मत पूछो। किसी को समझ में ही नहीं आएगा, इतना अच्छी तरह से सभी खुशी से करेंगे। और दीदी का पार्ट जैसे कि सबको आगे बढ़ो आगे बढ़ो। दीदी वो दादी को आगे रखा, दादी दीदी को आगे रखा। तो बाबा कहते हैं ये उद्धार मूर्त हो ना आप, वो आधार मूर्त प्रकाश मणि दादी। तो उद्धार माना एक दो को जाने का महसूस कर रहे हो, किसको अपने से आगे निमित्त बनाना माना ये उदारता, उद्धार मूर्त तो उसमें है। फिर परदादी को, निर्मल शांता दादी को कहते आप उदाहरण हो, ब्रह्मा बाप की जीवन, ब्रह्मा बाप की गुण फॉलो फादर करने में एग्जाम्पल हो। तीनों मूर्त, आधार मूर्त, उद्धार मूर्त, उदाहरण मूर्त। इस समय प्रैक्टिकल पार्ट में जनक का पार्ट सेवा को सचेली कवड़ी का चल रहा है। लंदन में दोनों ही सुदेश और जयंती सर्विस के निमित्त बनी हुई है। ये दोनों भी वर्तमान समय बहुत अच्छा स्टेज पर है। तो समझती है एक साथ अंगुली देकर सेवा को बढ़ाना ही है। इस समय अच्छी रफ्तार से सर्विस में मस्त आत्माएं दिखाई देती है। बाबा कहते प्रैक्टिकल में जानकी दादी का पार्ट है ना, सच्चे
माना इतना वैल्यूबल सच्ची आत्मा है दिल की, जो उनके साथ जयंती बहन और स्वदेश बहन है, दोनों अच्छा स्थिति पे एक दो को अंगुली दे के सेवा को बढ़ाना ही है, इतना उमंग उत्साह है। अच्छा माना अच्छा इस समय स्पीड से सेवा चल रही है। तो ये भी एक चारों ओर का वातावरण का प्रत्यक्ष रूप है, सबकी नज़र वहाँ है। अभी सबका शुभ संकल्प उस तरफ है, कुछ होने वाला है, वायुमंडल का प्रभाव है। सुमन जर्मनी में है, उनको भी विशेष वरदान मिल गया है, क्योंकि उसने अपने को रियलाइज किया है। तो रियलाइज का उनको वरदान मिल गया है। जो महसूस करता है तो उसका आधा तो ख़त्म हो जाता है, तो हल्कापन भी आ गया है, और दूसरा फिर सर्विस का लक्ष्य रखा है, इसलिए विशेष वरदान मिल गया और जंप लगाने का। बाबा एक एक आत्मा की विशेषता कितना गहराई से वर्णन कर रहा है। तो कहता है, तो एक तो लंदन में दादी सेवा कर रही है, उनके साथ विशेष ये दो आत्माएं हैं। इससे कुछ नवीनता, कुछ बड़ा, कुछ विशेष सेवा होगा। सब का सारी भारत वालों का भी नज़र लंदन के तरफ है। तो ऐसे शुभ संकल्प है सबका, तो मना सबका शुभ संकल्प के सहयोग से और सेवाएं होगा। उसके साथ बाबा कहते जर्मनी में सुमन बहन जो है, उनको भी वरदान मिल गया। जो भी अपने को महसूस करता है, अपने दिल के महसूसता के आधार से जो भी कमी कमजोरियां है, वो आधा खत्म हो जाता है, माफ भी हो जाता है। इसलिए रियलाइजेशन कारण हल्कापन में आ जाता है, और दूसरा आगे बढ़ने का वरदान, सर्विस में आगे बढ़ने का। क्योंकि सच्ची दिल से रियलाइज किया ना, रियलाइज करने वाला बहुत आगे बढ़ सकता है। सरकमस्टेंसेस ऐसी थी, ये मेरा भी ऐसा था, उसको कोई रियलाइजेशन नहीं कहेंगे। उसने अपने आप को रियलाइज किया, दिल से स्वीकार किया, इसलिए उनको विशेष वरदान की लिफ्ट मिल गई। वरदान के कारण खुद भी नहीं समझती कि मैं कैसे सर्विस कर रही हूँ। ये समझती है मेरे से जितना हो रहा है, रेस्पॉन्ड मेरी स्टेज से ज़्यादा मिल रही है। ये है, ये हर एक को बाबा ये एक एग्जाम्पल के रूप से सबका बच्चों का आगे रखता है। माना जो भी दिल से रियलाइज करते हैं अपनी गलतियों को, अपनी कमजोरियों को, अपनी बातों को, वो इमीडिएटली बाबा उस सच्ची दिल की महसूसता में उसको वरदान मिलना माना आधा कट जाता, फिर अंदर हल्का बन जाता है। और बाबा कहते हैं ऐसी आत्माएं दिल से रियलाइज करने वाले जितना आगे बढ़ना चाहे बढ़ सकते हैं, अपने पुरुषार्थ के ऊपर है। दूसरी बात क्या है, बाबा कहते कोई आधा रियलाइज, हाँ क्या करे, सरकमस्टेंसेस ऐसा था, लोग ही ऐसे थे, कुछ ऐसा ही बातें थी, इसलिए ऐसा हो गया। अपने को बचाने लिए, अपने को सिद्ध करने लिए जो कहते हैं, बाबा कहते ये रियलाइजेशन ही नहीं है। किसी भी कारण से दूसरा कारण अपने पुरुषार्थ में जो बोलते हैं ना, वो आगे नहीं बढ़ सकते। तो इसलिए बाबा कहते ये बहन बहुत अंदर अपने आप को रियलाइज किया, अपने आप रियलाइज करके माना बरोबर, ये अपने गलती को दिल से स्वीकार किया, इसलिए ड्रामा में विशेष वरदान की लिफ्ट मिल गई। वरदान का रिजल्ट क्या है, जो जो कुछ सेवा होता है, लगता है उसके रिजल्ट से मेरी स्थिति से ज़्यादा ये रिजल्ट आ रहा है। माना ये कारण क्या है, अपना नहीं, ये बाबा की वरदान काम कर रहा है। फिर यहाँ भी गलती नहीं करना है कि
हाँ ठीक है, देखो मेरा स्थिति के कारण नहीं। सच्ची दिल की महसूसता में हर बात जो रियल बात है वो दिल को लगता है। तो जब ऐसी होती है बातें, लगता है ना सेवा हम इतना नहीं है लेकिन सारा बाबा कर रहा है, प्रदान कर रहा है। हाँ? तो इसलिए बाबा कहते हैं तो अम, इतनी खुशी भी है। इसलिए क्या है खुशी, इस गुण के कारण उनको ये लिफ्ट मिला है। मूल बात क्या है, ऐसा श्रेष्ठ गुण से ब्राह्मण जीवन का मूल आधार ही सच्ची दिल की महसूसता। सच्ची दिल से कोई भी बात हो, कोई भी ज्ञान की बात या अपनी में कमजोरियां दिल से रियलाइज करके जो मानते हैं, हाँ बरोबर ये ठीक नहीं है मेरी ये कमी कमजोरी, इसको निकालना है, तब वहां बाबा की मदद मिलती है, लिफ्ट मिलता है। तो ये बाबा कहते हैं ये जो गुण है सच्चाई की, सच्ची दिल के, तो ये लिफ्ट मिल गया, वो भी आगे बढ़ कर के कमाल कर सकती है। लाइन क्लियर होने से रफ्तार तेज हो जाती। बुद्धि में जब हल्कापन आता है बाबा और अपने में, क्या होता है, लाइन क्लियर हो जाती है ना, तो ज़्यादा लिफ्ट मिल जाती है। तो पुरुषार्थ की जो रफ्तार है, स्पीड है, आगे जाता। माना अगर हमारे पुरुषार्थ की स्पीड इतना फास्ट नहीं, जितना हम चाहते होता नहीं, या सेवा भी जितना उतना नहीं हो रहा है, माना कहीं ना कहीं अपने रियलाइजेशन में, अपने पुरुषार्थ में का कमियां है, जो वो कमजोरी स्वयं की पुरुषार्थ में और सेवा में रुकावट डाल रहा है। ये बड़ी इंपॉर्टेंट बात है। संकल्प की सिद्धि का प्रत्यक्ष प्रमाण कैसे होता है? संकल्प किया और सिद्ध हुआ। वृत्ति और स्मृति द्वारा सेवा कैसे हो, उसके ऊपर कुछ रूरवान की। समय प्रमाण वाणी के साथ साथ संकल्प अर्थात स्मृति और वृत्ति अर्थात शुभ भावना हो, इससे सर्विस बहुत अच्छी हो सकती, क्योंकि सुना हुआ रिपीटेशन समझते हैं। संकल्प की सिद्धि का प्रूफ क्या है, कैसे होता है संकल्प की सिद्धि? बाबा कहते हैं संकल्प की सिद्धि माना जो आप संकल्प किया वो हो जाए, प्रैक्टिकल रूप ले ले भी। हाँ, वो तभी कभी होगा जब अपनी सारी स्मृतियां श्रेष्ठ और वृत्ति माना संकल्पों की शुद्धि, संकल्पों के अंदर भावना जो वृत्ति है वो शुभ भावना का हो और निस्वार्थ भावना का हो, सबको भला करने का हो, तब संकल्पों की सिद्धि हो सकता है। जिससे बाबा कहते हैं हर वक्त संकल्प और वृत्ति सदैव शुभ है, शुद्ध है, वहां सेवा अच्छा हो सकता है। नहीं तो क्या है, लोग समझते हैं ये वही बोलते हैं। जो ज्यादा संपर्क में आत्माएं है वो पॉइंट को कॉमन समझती है, लेकिन नए रूप की सेवा का उन्हों को भी तरीका सिखाओ। जब तक स्वयं अनुभवी नहीं है तो औरों को कोई नई रूपरेखा चाहिए, नया अनुभव कराओ। बाबा फिर सभी को कह रहे हैं, तो जो ज्यादा संपर्क वाले आत्माएं आती है ना, तो वो अगर ज्ञान को बोलते हो तो लगेगा इनको वही वही है, यही पॉइंट्स है। लेकिन जितना आपकी अनुभूति की गहराई है, तो अनुभवी स्वरूप, तो वो बात सबको जैसे कि नया लगता, गहरी लगता। ये तरीका बाबा कहते सिखाओ दूसरों को, अनुभवी होवे। लेकिन नहीं तो ये रूपरेखा खुद हम अनुभवी नहीं है, उससे उतना गहराई तक अपना पहुंच नहीं है, तो दूसरों को वो नयापन, ये का उसके अंदर ताकत, ये सब अनुभव नहीं करा सकते।
संगठन में भी ऐसा सेवा का प्रोग्राम बनाकर कर सकते हो, विशेष लक्ष्य देकर बिठाओ, फिर उन्होंने अनुभव पूछो, बहुत अच्छा सुनाएंगे। संगठन में बाबा कहते हैं ऐसे ऐसे प्रोग्राम करो, उनको अनुभवी बनाओ। जैसे वाणी में सेवा करते हो वैसे बाबा कहते हैं अनुभवी बनाने का लक्ष्य रख कर के जब उनको बिठाते हो उन बातों में, फिर अनुभव सुनो तो अच्छा अनुभव होगा। तो जैसे वाणी द्वारा सेवा का बहुत अनुभव किया है, जो आप लोग की रचना है। अभी सर्विस में भी जो एडिशन चाहिए वो है संकल्प वृत्ति द्वारा। इसके लिए प्लान्स बनाओ, जब मजा आएगा तब महसूस करेंगे कि हमारी नवीनता की चढ़ती कला है। तो बाबा कहते वाणी द्वारा सेवा का जितना हम गहराई से बातें ज्ञान की वर्णन करेंगे, लोगों को समझ में आता है तो सेवा रुद्धि को पाते हैं ना। ऐसे बाबा कहते अभी और फास्ट जाना है सेवा, तो संकल्प वृत्ति को एडिशन करो। संकल्पों की शुद्धता, भावना में शुद्धता, जो दोनों में शुद्धता है, शुभ भाव का रूप लेवे, थोड़ा भी देहभान का या कोई भी कमी कमजोरी विकारों का मिक्स ना हो, तब बाबा कहते हैं तो आनंद आएगा, महसूस करेंगे कि हमारे अंदर नवीनता और चढ़ती कला है। जैसे साइंस वाले कोई ना कोई इन्वेंशन करने में बिजी रहते, इसी प्रकार से जो पॉइंट चल चुकी है उनकी गुह्यता में नए रूप की इन्वेंशन करने के लिए अमृत वेले लक्ष्य ले बैठेंगे तो टच होगा, नई नई इन्वेंशन निकलेगा, जिससे औरों को भी नवीनता का अनुभव होगा। बाबा विज्ञान की बात कहते हैं, विज्ञानी अगर नया नया संशोधन करना चाहते हैं इन्वेंशन, वो दिन रात प्रयोगशाला में एकांत में बैठते, बहुत समय तक उनका ऐसा चलता है और उसमें इतना बिजी होते हैं जो दूसरी दुनिया खत्म ही हो जाते हैं बुद्धि से। ऐसे बाबा कहते हैं जो भी बाबा ज्ञान सुनाते हैं, सुनाने के बाद जो पॉइंट्स मिलते हैं उसको और गहराई में उस गुह्यता में जाओ, जो नए नए इन्वेंशन, नई नई बातें, नई नई अनुभूतियाँ हो, वो कब करना है? अमृत वेला विशेष लक्ष्य लेकर बैठेंगे, इस पॉइंट की ये गुह्यता का मैं अनुभव करो, इसकी नवीनता का मैं अनुभव करो, तो बाबा कहते हैं फिर ऑटोमेटिकली टच होगा वो नवीनता, वो विशेष गुह्य अनुभूतियाँ जो है वो होती जाएंगे। माना बाबा सदैव हर वक्त, चाहे पुरुषार्थ में या सेवा में, सदैव नवीनता लाओ, पुरानापन ना हो, ये सदैव अंडरलाइन कराते हैं। ऐसा करना है या नहीं करना है? करना है ना। और इम्पॉर्टेंट दिल तख्त नशीन आत्माओं का जो निशानी सुनाया उसको आगे रख, अपने को चेक करो कि हम बाबा के दिल के समीप है या दूर है, कहाँ है हमारा स्थिति के पहुंच, कहाँ है। जब तक हम सेल्फ रियलाइज नहीं करेंगे ना, अपनी कमी कमजोरियों को देखेंगे नहीं, तो परिवर्तन तो आएगा ही नहीं। जब परिवर्तन ही नहीं आएगा तो बुद्धि में अगर वो शुद्धता नहीं, तो ज्ञान की गुह्यता में, अनुभवों की गुह्यता में जाकर एक नवीनता लावे और सदैव उन्नति उड़ती कला हो, ये कभी नहीं हो सकता है। अभी तो बाबा कहते सिर्फ उड़ती कला नहीं, निरंतर की उड़ती कला में आओ, ये इशारा है ना, कम थोड़ा ही है। ठीक है, ओम शांति।
शांति। ओम शांति। ಓಂ ಶಾಂತಿ. ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಿ? ಖುಷಿಯಾಗಿದ್ದೀರಿ ಎಲ್ಲರೂ? ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸದಾ ಹಾರುವ ಕಳೆ, ಆವಾಗಲೇ ಖುಷಿ. ಸದಾ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಎಷ್ಟು ಮುಂದುವರಿಸ್ಕೋತಾ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ಚೆಕ್ಕಿಂಗು ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಇದ್ದ ಕಡೆಯೇ ಇದ್ದೀವ, ಮುಂದೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕ್ತಿದ್ದೀವ, ಬಟ್ ಆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕೋ ಸ್ಪೀಡು ರಾಕೆಟ್ ಸ್ಪೀಡಲ್ಲಿದೆಯಾ, ಇರುವೆ ಸ್ಪೀಡಲ್ಲಿದೆಯಾ ಅಂತ. ಏನೋ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ, ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬಟ್ ಪುರುಷಾರ್ಥದ ಸ್ಪೀಡ್ ಏನು? ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾದದ್ದಲ್ವಾ? ಬಾಬೂರು ಇವತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಕ್ಕಳೇನಿದ್ದಾರೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಜಗತ್ತಿನ ಮುಂದೆ ಪೂರ್ವಜರು, ಪೂಜ್ಯರು. ಪೂರ್ವಜ ಅಂದ್ರೇನು? ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಆಧಾರ ಮೂರತ್ತವರು, ಉದ್ಧಾರ ಮೂರತ್ತು. ತುಂಬ ದೊಡ್ಡ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬುವರು. ನೀವು ಜಗತ್ತಿನ ಆಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳು, ಉದ್ಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳಾಗಿದ್ದೀರ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ನೀವು ಸದಾ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೀವಿರಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತೇನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ. ಇದು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮಾತು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಜಾಗರೂಕರಾಗಿ ಪುರುಷಾರ್ಥದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಹೋಗಬೇಕು. ಕೇಳಿ ಬಾಬಾ, ಏಕೆಂದರೆ ಕಲ್ಪವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಜಾಗ ಎಲ್ಲಿದೆ? ಚಿತ್ರ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವಾ? ಬೇರಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಇಡೀ ಮರದ ಆಧಾರ, ಫೌಂಡೇಶನ್. ಯಾರಿಂದ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಕುಲಗಳು ಬರುತ್ತೆ, ಅವರು ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಪೂರ್ವಜರಂದಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇಡೀ ವಂಶಾವಳಿಗಳ ಮೇಲೆ ನಾವು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಕ್ಕಳ ಸ್ಥಿತಿಯ ಪ್ರಭಾವ ತುಂಬ ಪವರ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಆಗೋ ಕಾರಣ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಬಹಳ ಎಚ್ಚರ ವಹಿಸಬೇಕು. दादा चारों ओर के बच्चों को उन्हों के विशेष 2 रूपों को देख रहे हैं. वो 2 रूप कौन से है जानते हो ना? ತಂದೆ 4 ಕಡೆಯ ಮಕ್ಕಳನ್ನ ವಿಶೇಷ 2 ರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ 2 ರೂಪ ಯಾವುದು ಗೊತ್ತಲ್ಲ? वो 2 रूप है, एक सर्व के पूर्वज हो, दूसरा सर्व के पूज्यनीय हो. पूर्वज और पूज्य, ಈ 2 ಸ್ವರೂಪಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸದಾ ಪೂರ್ವಜ್ ಅಂಡ್ ಪೂಜ್ಯನೀಯ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬಾಬಾ ಸ್ವಮಾನ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. पूजन के साथ साथ गायन योग्य तो ही, ನೀವು ಪೂಜೆಯ ಜೊತೆಗೆ ಗಾಯನ ಯೋಗ್ಯರು ಹೌದು. ऐसे अपने दोनों की स्मृति रहती है कि हम ही सर्व धर्म स्थापक व सर्व धर्म की आत्माओं के पूर्वज है. ब्राह्मण सो देवता अर्थात आदि सनातन धर्म की आत्माएं बीज अर्थात बाप द्वारा डायरेक्ट तना के रूप में है. ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ನೀವು ಮಕ್ಕಳಿಗೂ ಇವೆರಡು ನಿಮ್ಮ ಸ್ಮೃತಿಗಳೇನಿದೆ, ನಿಮ್ಮ ಸ್ವರೂಪ ಪೂರ್ವಜ ಅವ್ರ ಪೂಜ್ಯ ನೆನಪಿದೆಯಾ ಸದಾ? ನಾವೇ ಸರ್ವ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪಕರ ಸರ್ವ ಧರ್ಮದ ಆತ್ಮಗಳ ಪೂರ್ವಜರು. ಇವನ್ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪಕರ ಪೂರ್ವಜರಂತಿದ್ದಾರೆ ಬಾಬು. ಯಾಕೆ? ಎಲ್ಲ ದೇವತಾ ಧರ್ಮದವರಿಂದ ಶುರುವಾಗಿದ್ದಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು.
ಮಾಡಿದ್ದು. ಸೊ ಅದಕ್ಕೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣ್ಸೋ ದೇವತಾ ಅಂದ್ರೇ अर्थात ಏನು, आदि सनातन देवी देवता धर्म की आत्माएं जो बीज है. ಯಾತಕ್ಕೆ ನೀವು ಬೀಜ ರೂಪರು ಎಲ್ಲರಿಗೆ? ಯಾಕೆಂದರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ತಂದೆಯ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಆ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆ ಆಯಿತು. ನಾವು ಬ್ರಾಹ್ಮಣರದು ಡೈರೆಕ್ಟ್ ಪರಮಾತ್ಮ ತಂದೆಯಿಂದ ಪಾಲನೆ ತಗೊಳ್ತಾ ನಾವು ವೃಕ್ಷದ ಬೇರಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಬೇರಿನ ಕನೆಕ್ಷನ್ ಸೀದಾ ಬೀಜದ ಜೊತೆ, ಕಾಂಡದ್ದಲ್ಲ. ಬೇರಿಂದ ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ, ಬಟ್ ಬೇರಿನ ಕನೆಕ್ಷನ್ ಬೀಜ ಅಂದಾಗ ನಾವೆಷ್ಟು ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿಗಳು, ನಾವೆಷ್ಟು ಏನು ಶಬ್ದ ಹೇಳಿದ್ರು ಕಡಿಮೆನೆ. ಏಕೆಂದರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬಾಬವ್ರನ್ನ ನೋಡೋದು, ಬಾಬವ್ರ ಪಾಲನೆ, ಬಾಬವ್ರ ಪ್ರೀತಿ, ಪರಮಾತ್ಮನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಜ್ಞಾನ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೇಳೋ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮದು. सृष्टि वृक्ष के चित्र में भी आपका स्थान कहाँ है? मूल स्थान है ना. तो मूल तना जिस द्वारा ही सर्व धर्म रूपी शाखाएं उत्पन्न हुई है, तो मूल आधार अर्थात सर्व के पूर्वज ब्राह्मण सो देवता है. ऐसे पूर्वज अर्थात आदि देव द्वारा आदि रचना हो. हर एक को अपने पूर्वज का रिगार्ड और स्नेह रहता है ना. ನೀವು ಮೂಲ ಬೇರಲ್ಲಿದ್ದೀರಾ. ವೃಕ್ಷದ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದಾಗ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಮಮ್ಮನ ಜೊತೆ ನಾವೆಲ್ಲ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದರಿಂದ ಬೇರೆ ಧರ್ಮದ ಬೇರಿಂದ ಕಾಂಡ ನಮ್ಮದೇ ಧರ್ಮ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ದೇವತಾ ಧರ್ಮದಿಂದ ಬೇರೆ ಧರ್ಮದ ಶಾಖೆಗಳಾಚೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಅಂದಾಗ ಎಲ್ಲರ ಮೂಲ ಏನಿದೆ, ಪೂರ್ವಜರು, ನೀವು ಬ್ರಾಹ್ಮಣ್ಸೋ ದೇವತಾ, ಬ್ರಾಹ್ಮಣ್ಸೋ ದೇವತಾ ಕುಲದ ಆತ್ಮಗಳು ಪೂರ್ವಜರು. ಅಂದರೆ ಯಾವ ಪೂರ್ವಜರು? ಅರ್ಥಾತ್ ಆದಿದೇವನ ಮೊದಲನೇ ರಚನೆ ನೀವು. ಪರಮಾತ್ಮನ ಮೊದಲನೇ ರಚನೆ ಬ್ರಹ್ಮ. ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮನ ಥ್ರೂ ಬ್ರಾಹ್ಮಣರೆಲ್ಲರೂ ಪರಮಾತ್ಮನ ಮೊದಲನೇ ರಚನೆ. ಸೊ ಅಂದಾಗ ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ತನ್ನ ಪೂರ್ವಜ ಅನ್ನೋ ರೆಗಾರ್ಡ್, ಒಂದು ಸ್ವಯಂ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ರೆಗಾರ್ಡ್ ಇದೆ, ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳು ನಮಗೆ ರೆಗಾರ್ಡ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಸೆಲ್ಫ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್, ತನ್ನ ಸ್ವಮಾನದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತನ್ನ ಪ್ರತಿ ಸನ್ಮಾನ ಯಾರಿಗಿದೆ, ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮಗಳಿಗೂ ಬೇರೆ ಧರ್ಮದವ್ರಿಗೂ ಪೂರ್ವಜ ಅನ್ನೋ ರಿಗಾರ್ಡ್ ಆಗೋ ಸ್ನೇಹ ಇದೆ. ಹರ್ ಕರ್ಮ ಕಾ ಆಧಾರ್, कुल की मर्यादाओं का आधार, रीति रस्म का आधार पूर्वज होते हैं. तो सर्व आत्माओं के आधार मूर्त और उद्धार मूर्त आप पूर्वज हो. ऐसे अपने श्रेष्ठ स्वमान में स्थित रहते हो. ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಬಾಬಾ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೋಡಿ. ಪೂರ್ವಜರ ಅಂದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಪೂರ್ವಜ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಕರ್ಮದ ಆಧಾರ, ಕುಲ ಮರ್ಯಾದೆಗಳ ಆಧಾರ, ಕುಲದ ರೀತಿ ನೀತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಅಂದರೆ ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ಆಧಾರ ಪೂರ್ವಜರ ಮೇಲಿರುತ್ತೆ. ಯಾರ ಕುಲದ ಪೂರ್ವಜರು ತುಂಬ ಶ್ರೇಷ್ಠರಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಶ್ರೇಷ್ಠ ಕುಲದ ಮರ್ಯಾದೆ, ಕುಲದ ಸಂಪ್ರದಾಯಗಳು, ಕುಲದ ರೀತಿ ನೀತಿಗಳನ್ನು ತುಂಬ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಹಂಗೆ ಹಾಕಲ್ಲ, ಹೆಂಗೆಂಗೋ ಇರಲ್ಲ. ಸೊ ಅದರಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ, ಎಲ್ಲರ ಕರ್ಮದ, ಕುಲ ಮರ್ಯಾದೆಗಳ, ಎಲ್ಲ ರೀತಿ ನೀತಿಗಳ, ಸಂಪ್ರದಾಯಗಳ
ಆಧಾರ ನಮ್ಮ ಮೇಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಪೂರ್ವಜರ ಮೇಲೆ. ಸರ್ವ ಆತ್ಮಾಂಕೆ ಅವಾಗ ಏನಾಗ್ಬಿಟ್ರಿ ನೀವು? आप आधार मूर्त और उद्धार मूर्त पूर्वज. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲರ ಆಧಾರ ಕರ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯ ನಿಯಮ ಕುಲ ಮರ್ಯಾದೆಗಳ ಆಧಾರ ನೀವು. ಪ್ಲಸ್ ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳು, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಆತ್ಮಗಳ ಉದ್ಧಾರಕ್ಕೆ ನೀವು ನಿಮಿತ್ತ ಆತ್ಮಗಳು. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ವಮಾನ ನಿಮ್ಮದು ಅಂದಾಗ ನೀವು ಈ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿರ್ತೀರಾ? ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಇದೆಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನಾವೊಂದಿಷ್ಟು ಕರ್ಮ ಏರಾಫೇರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದರ ಎಫೆಕ್ಟ್ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಮೇಲೆ. ಯಾಕೆ? ನಾವು ಪೂರ್ವಜರಂತಾರೆ. ನಾವು ಈಶ್ವರೀಯ ನಿಯಮ ಮರ್ಯಾದೆಗಳ ಪರಿಪಕ್ವ ಪಾಲನೆಯಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದರ ಎಫೆಕ್ಟ್ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ. ಹೆಂಗೆಂಗೋ ಬಾಬನ ನಿಯಮ ಮರ್ಯಾದೆಗಳನ್ನು ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಏರಾಫೇರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಬಾಬವರು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಲದ ರೀತಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಲದ ಸಂಪ್ರದಾಯಗಳೇನಿದೆ, ಈಶ್ವರೀಯ ನಿಯಮ ರೀತಿಗಳಲ್ಲಿ ನಡೆಯೋದು ನಮ್ಮದಿದಲ್ವಾ? ಸೊ ಅಂದಾಗ ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ರಾಂಗ್ ಪ್ರಭಾವ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಹೊರೆ ನಾವು ಏರಾಫೇರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ಆತ್ಮಗಳದು ನಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ಹೆಜ್ಜೆ ಇಡುವಾಗ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ತ್ರಿಕಾಲದರ್ಶಿಯಾಗಿ ಪ್ರತಿ ಸಂಕಲ್ಪನ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೆಜ್ಜೆ ಇಡಿ ಅಂತ. ಹಂಗೆ ನಾವು ಏನೇ ಮಾಡ್ತೀವಿ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೆಜ್ಜೆ ಇಡಬೇಕು. ಇದು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮೂಲ ಮಾತು. पूर्वज का समान होने के कारण पूर्वजों के स्थान का भी समान है. किसी भी धर्म वाले ना जानते हुए भी भारत भूमि अर्थात पूर्वजों के स्थान को महत्व की नज़र से देखते हैं. ಕೇಳಿ, ಇನ್ನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಾಬಾ. ಪೂರ್ವಜರ ನಿಮ್ಮ ಸ್ವಮಾನದ ಕಾರಣ ಪೂರ್ವಜರ ಸ್ಥಾನದ ಸ್ವಮಾನ ಇದೆ. ಭಾರತದ ಸ್ವಮಾನ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಲ್ವಾ? ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂಪತ್ತು, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರಾಪ್ತಿ, ಸುಖ ಶಾಂತಿ ಅಂದ್ರೇ ಭಾರತದ ಕಡೆ ಎಲ್ಲರ ಗಮನ, ಎಲ್ಲರ ಒಲಿವು. ಅಂದಾಗ ನೀವಿರೋ ಸ್ಥಾನ ಭಾರತ. ಯಾವುದೇ ಧರ್ಮದ ಆತ್ಮಗಳು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಭಾರತ ಭೂಮಿಯನ್ನು ಪೂರ್ವಜರ ಸ್ಥಾನ ಹಾಗೂ ಆ ಮಹತ್ವದ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಏನ್ಷಿಯಂಟ್ ಭಾರತ, ಏನ್ಷಿಯಂಟ್ ಇಂಡಿಯಾ, ಪ್ರಾಚೀನ ಭಾರತ, ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ದೇಶಗಳಿಗಿಂತ ಪ್ರಾಚೀನವಾದದ್ದು ನಮ್ಮ ಭಾರತ ಅನ್ನೋದು ಜಗತ್ತಿಗೆ ಗೊತ್ತು. ಅದಕ್ಕೇನೆ ಇಲ್ಲಿ ಇಂತಹ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂಪತ್ತು, ಭಗವಂತನ ಅವತರಣ ಭೂಮಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ವೋ, ಬಟ್ ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತನ ಹೆಂಗೆ ನೋಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. ಭಗವಂತ ಬಂದು ಗೀತೆ ಹೇಳಿದ್ರು ಅನ್ನೋದೂ ಇಲ್ಲಿಂದ ತಾನೇ. ಅದು ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿದ್ದದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಸಾಥ್ ಇನ್ನೂ ಏನು ಮಹತ್ವ ಇದೆ. सर्व महान प्राप्तियों का आधार राजयोग व किसी भी प्रकार का योग व आध्यात्मिक शक्ति की प्राप्ति का केंद्र भारत को ही मानते हैं. भारत के यादगार गीता शास्त्र को भी सर्व शास्त्रों के श्रेष्ठ समान का शास्त्र मानते हैं. ಕೇಳಿದ್ರ ಏನೇನು ಭಾರತ ಅಂದರೆ ನೀವು ಪೂರ್ವಜರ ಸ್ಥಾನ ಏನಿದೆ ಭಾರತ, ಅದರದ್ದು ಎಷ್ಟು ಬೆಲೆ ಇದೆ ಅನ್ನೋ ಮಾತು. ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಬಂದು ಯೋಗ ಕಲಿಸಿರೋದ್ರಿಂದ ಯೋಗದ ಮಾನ್ಯತೆ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂಪತ್ತೇನಿದೆ ಅದು ಇಲ್ಲಿದು ಅನ್ನೋದು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಎಲ್ಲ ಮಹಾನ್ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳ ಆಧಾರ ಸಹಜ ಯೋಗ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಯೋಗ ಅಥವಾ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಕೇಂದ್ರ ಭಾರತ. ಅಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಜಗತ್ತಿನವರೆಲ್ಲ.
ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂಪತ್ತಿಲ್ಲದೆ ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಧರ್ಮಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಏನೋ ಒಂದೆರಡು ಮಾತಿದೆ ಅಷ್ಟೇ. ದೇವ್ರ ನೆನಪು ಮಾಡಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರಿ, ದಯ ತೋರಿಸಿ, ಅಷ್ಟು ಬಿಟ್ಟರೆ ಇಷ್ಟು ಆಳವಾದ ಜ್ಞಾನ ಎಲ್ಲಿದೆ? ಎಲ್ಲಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿನೂ ಭಾರತದ ನೆನಪಾರ್ಥ ಗೀತಾಶಾಸ್ತ್ರ ಏನಿದೆ, ಅದು ಎಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಶಿರೋಮಣಿ. ಇದೆಷ್ಟು ಮಹಾನ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನ್ನೋದನ್ನು ಆ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ಗೀತೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಭಗವಾನ್ ವಾಚ್ ಅನ್ನೋದು ಬೇರೆ ಯಾವ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. साइंस और साइलेंस दोनों को प्रेरणा देने वाले गीता शास्त्र को मानते हैं ना. अपने पूर्वजों का चित्र और चारित्र देखने और सुनने की इच्छा मन में इच्छा उत्पन्न होती. ತಂದೆ ಹೇಳೋದು ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಸೈಲೆನ್ಸ್ ಎರಡರ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಡೋ. ಸೈನ್ಸ್ ಏನು, ಸೈಲೆನ್ಸ್ ಏನು, ಇವೆರಡರ ಪ್ರೇರಕ ಗೀತಾಶಾಸ್ತ್ರ ಅಂತ ಒಪ್ಕೋತಾರೆ. ತನ್ನ ಪೂರ್ವಜರ ಚಿತ್ರ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಇಚ್ಛೆ ಉತ್ಪನ್ನ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಗೀತೆ, ಈ ಮಹಾಭಾರತದ ವಿಷಯಗಳಿರಲಿ, ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳದ್ದು ಕಥೆಗಳಿರಲಿ, ತುಂಬ ರುಚಿಯಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಇವರೆಲ್ಲ ತುಂಬ ಪೂರ್ವಜರು, ಹಿಂದಿನವರು ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಂದಾಗ ಇನ್ನೂ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, पूरी पहचान न होने के कारण, स्मृति न होने के कारण, इच्छा होते हुए भी धर्म और देश की भिन्नता होने के कारण इतने समीप नहीं आते हैं. इन सब बातों का कारण उन सब के पूर्वज आप हो. ಬಾಬೋರಿಶ್ ಮಹತ್ವ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನೀವು ಎಷ್ಟು ಬೆಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಎಷ್ಟು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು, ಆ ಧಾರಣೆಗಳೇನಿದೆ ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆ ತಾನೇ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮಹತ್ವ, ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಕರೆಯೋದು, ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬೂರು ಅಂತಂದರೆ, ಪೂರ್ವಜರ ಚಿತ್ರ ಚರಿತ್ರೆ ಒಂದು ಇಷ್ಟ ಇದೆ, ಕೇಳಬೇಕು ನೋಡಬೇಕಂತ. ಆದರೆ ಪೂರಾ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ರಿಯಲಿ ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು, ಇದು ದೇಶ ನಮ್ಮದು, ಹೇಗೆಂದರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರೇರಕ ಇವರೆಲ್ಲ. ಈ ಸ್ಮೃತಿ ಇಲ್ಲದೆ ಇರೋ ಕಾರಣ, ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೂ ತನ್ನ ಪೂರ್ವಜರ ವಿಷಯವನ್ನು, ದೇವತೆಗಳೆಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬೇಕಂತ ಇಚ್ಛೆ ಇದ್ರೂ ಧರ್ಮ ದೇಶ ಭಿನ್ನವಾಗಿರೋ ಕಾರಣ ಅಷ್ಟು ಸಮೀಪ ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ ಭಾರತಕ್ಕೆ. ಬಟ್ ಇಷ್ಟ ಅವ್ರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಸೆಳೆತ ಇದೆ. ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಶ್ರೇಷ್ಠ, ಈ ಧರ್ಮ, ರೀತಿ ನೀತಿ, ಸಂಪ್ರದಾಯಗಳು, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂಪತ್ತು ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಅನ್ನೋದು ಆ ಸೆಳೆತ ಇದ್ದೇ ಇದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಭಾರತನ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ತುಂಬ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಬಗ್ಗೆ ಏನೇನೋ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಲೆ ಒಳಗಡೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಹಾಕಿದ್ರೂ ಸಹ, ಬಟ್ ಭಾರತದ ಪ್ರತಿ ಗೌರವ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಆ್ಯಂಡ್ ಈಗಂತೂ ಯೋಗ ಎಲ್ಲ 200 ದೇಶಕ್ಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಅದು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋ ಕಾರಣ, ಅದು ಪ್ರಚಲಿತವಾದ ನಂತರ ಯೋಗದ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಗೌರವ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋಯಿತು. ಬಟ್ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ ಅಂದರೆ, ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕಿಷ್ಟು ಸೆಳೆತ ಆಗ್ತಿದೆ, ಯಾಕಿಷ್ಟು ಪ್ರೀತಿ, ಏಕೆಂದರೆ ನೀವು ಎಲ್ಲರ ಪೂರ್ವಜರಾಗಿದ್ದೀರಾ, ನೀವು ಎಲ್ಲರ ಪೂಜ್ಯರಾಗಿದ್ದೀರಾ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಕುಲಗಳ, ಧರ್ಮಗಳ, ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ಲಿಂಕ್ ಏನಿದೆ, ಫೌಂಡೇಶನ್, ಅದು ನೀವು ಬ್ರಾಹ್ಮಣ್ಸೋ ದೇವತಾ. ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಕೋಟಿ ಆತ್ಮಗಳ ಡೈರೆಕ್ಟ್ ಲಿಂಕ್ ನೀವು ಪೂರ್ವಜರ ಜೊತೆ ಇದೆ ಅಂದರೆ, ಇಷ್ಟೂ ಆತ್ಮಗಳ ಪಾಲನೆಗೆ ನಮ್ಮದು ಬಾಬಾ ಬೀಜ ರೂಪದ ಜೊತೆ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಬೇಕಲ್ವಾ. ಎಲ್ಲರ ಉದ್ಧಾರ ಆಗಬೇಕು, ಕಲ್ಯಾಣ ಆಗಬೇಕು, ನಿರಂತರ ಜ್ಞಾನ ಯೋಗದ ವೈಬ್ರೇಷನ್ಸು, ಸುಖ ಶಾಂತಿಯ ವೈಬ್ರೇಷನ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾನೇ ಇರಬೇಕಲ್ವಾ.
ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ತಾನೆ. जैसे लौकिक रीति में भी अपने पूर्वजों की भूमि अर्थात स्थान से, चित्रों से, वस्तुओं से बहुत स्नेह होता है, ऐसे ही जाने अनजाने भारत की पुरानी वस्तुओं और पुराने चित्रों का मूल्य और धर्म वालों को अब तक भी है. ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ಬಾಬಾ ಹೇಳೋದು, ಹೆಂಗೆ ಲೌಕಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿನೋ ತನ್ನ ಪೂರ್ವಜರ ಭೂಮಿ ಅಥವಾ ಸ್ಥಾನದ ಮೇಲೆ, ಚಿತ್ರಗಳ ಮೇಲೆ, ವಸ್ತುಗಳ ಮೇಲೆ ಭಾಳ ಸ್ನೇಹ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ಎಲ್ರಿಗೆ ಅವ್ರವ್ರ ಮನೆತನದವರು ಹಿಂದೆ ತಾತ ಮುತ್ತ ಅಂತಂದ್ರದೆಲ್ಲ ಕೆಲವರಿಗೆ ಇಷ್ಟ, ಆ ಫೋಟೋಗಳೆಲ್ಲ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಮರೆಯೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇರಲ್ಲ ಅವ್ರು ಏನೇನು ಮಾಡಿದ್ರು ಹೆಂಗೆ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕುಲ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡದು ಅನ್ನೋದರ ಜ್ಞಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಚಿತ್ರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೆಲವ್ರದ್ದೆಲ್ಲ. ಈಗ ಬಿಡಿ, ಈಗಿನ ಸಿಸ್ಟಮ್ ಬೇರೆ ಆಗೋಯ್ತು ಎಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಮೌಲ್ಯಗಳ ಪತನ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ. ಬಟ್ ಮೊದಲು ಪೂರ್ವಜರು ತನ್ನ ಕುಲದ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಆಸಕ್ತಿ ಇರ್ತಿತ್ತು. ಈಗೆಲ್ಲ ಕುಲದ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಥರ, ಕುಲದ ಜ್ಞಾನನೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಥರ ನಡ್ಕೋತಿದ್ದಾರೆ ಮನುಷ್ಯರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದು ಒಂದಿಷ್ಟು ಫೌಂಡೇಶನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಈ ಥರ ಆಗ್ತಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತನ್ನ ಕುಲದ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯ, ಕುಲದ ಮರ್ಯಾದೆಗಳ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ, ಅದರ ಮೊದಲಿನವರ ಎಲ್ಲರ ಜ್ಞಾನ ಕೊಡಬೇಕು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಫೌಂಡೇಶನ್ ಹಾಕಬೇಕು. ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಏನೋ ಪುಸ್ತಕದ ಬದನೆಕಾಯಿ ಓದ್ಕೊಂಡು ಏನೋ ಗಿಲಿಬಿಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಎರಡು ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಬೇರಿಂದ ಅಟ್ಯಾಚ್ ಆಗಲಿಲ್ಲ, ತನ್ನ ಕುಲ, ತನ್ನ ಪೂರ್ವಜರು, ತನ್ನ ಕುಲದ ಮರ್ಯಾದೆಗಳ ಜೊತೆ ಅವರು ಅಟ್ಯಾಚ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವರು ಸದೃಢವಾಗಿ ಸ್ಟ್ರಾಂಗಾಗಿ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಡ್ರಾಬ್ಯಾಕೇ ಇಷ್ಟು. ಇದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತುಗಳು. ನನ್ನ ತಾತ ಮುತ್ತಾತಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ನಡ್ಕೊತಿದ್ರು, ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದನ್ನು ತಲೆಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಹೇಳೋದು, ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಧರ್ಮದವ್ರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಸಹ ಭಾರತ ಹಾಗೂ ಭಾರತದ ವಸ್ತುಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಭಾರತದ ಹಳೆ ಚಿತ್ರಗಳೇನಿದೆ ಅದರ ಮೌಲ್ಯಗಳು, ಮತ್ತು ಹಳೆ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕೊಂಡ್ಕೊಂಡೋಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು. ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕದ್ಕೊಂಡು ಹೊರಟೋಗ್ತಾರೆ ನೋಡಿ ಬೇರೆ ದೇಶದವರು. ಅವ್ರಿಗೇನು ತಲೆ ಒಳಗಡೆ 5 ಪೈಸದ ಜ್ಞಾನ ಇರಲ್ಲ, ಆದರೆ ಏನೋ ಆಕರ್ಷಣೆ ಅವ್ರಿಗೆ. ನೋಡಿ, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು, 100 ವರ್ಷದ್ದು ಆ ಬೆಲೆ ಬಾಳೋ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೇನೋ ಆಕರ್ಷಣೆ. ಶಿವಲಿಂಗನೂ ತಗೊಂಡೋಗ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಸೊ ಹಂಗೆ ಅದು ತನ್ನ ಈ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಎಲ್ಲ ತಂದೆಯ ಅವತರಣ ಭೂಮಿ ಅಲ್ವಾ, ಅದು ವಿಶ್ವದ ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳ ತಂದೆ ತಾನೇ ಬಾಬಾ. ಸೊ ಅಂದಾಗ ಬಾಬಾ ಎಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಅಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆ ಹಾಗೂ ಪೂರ್ವಜರು, ಶಿವಬಾಬು ಅವ್ರ ನಂತರ ಇವರೆಲ್ಲರ ಆ ಸೂಕ್ಷ್ಮ ಆಕರ್ಷಣೆ, ಆ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಂಗಮ ಯುಗದ ಪಾಲನೆ, ಎಲ್ಲರ ಉದ್ಧಾರ, ಆಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳಾಗಿ ಏನು ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರೋ ಅದೀಗ ಅಂತ್ಯದ ಜನ್ಮದಲ್ಲಿ, ಅಂತಿಮ ಸಮಯದಲ್ಲಿನೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವ ನೀವು ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ರೆ ಬಾಬುವರು. ಅಂದರೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ, ನಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯ ಪ್ರಭಾವ ವಿಶ್ವದ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳ ಪ್ರಭಾವ, ನಮ್ಮ ನಡೆನುಡಿಯ ಪ್ರಭಾವ ವಿಶ್ವದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗುತ್ತೆ. ಇದು ಸದಾ ಈ ಅವೇರ್ನೆಸ್, ಈ ಪ್ರಜ್ಞೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞ ಅವಸ್ಥೆ ಅಂತ ನೋಡಿ, ತನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಿತಿಯ ಪ್ರಜ್ಞೆ. ನಾನು ಯಾರು, ನಾನು ಏನು, ನಾನು ಯಾರ ಮಗು, ನನ್ನನ್ನು ಏನಕ್ಕೆ ಭಗವಂತ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣದ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಇದೆ. ಇದು ಯಾವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿರಬೇಕು. ಆವಾಗಲೇ ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಾವು ಮಾಡೋ ಕರ್ಮ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಯಾವಾಗಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರುತ್ತೆ. ಎಚ್ಚರವಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತೀವಿ.
ऐसे निमित्त बने हुए पूर्वज आत्माएं सदा ये महामंत्र याद रखते हैं कि जो इस समय अपना संकल्प अर्थात मनसा वाचा और कर्मणा द्वारा कर्म व संकल्प चलता है वो सर्व आत्माओं तक पहुंचता है. ಹಂಗೆ ಅಂದಾಗ ನೀವೆಲ್ಲ ನಿಮಿತ್ತ ಆತ್ಮಗಳು ಅಂದರೆ ಪೂರ್ವಜ ಆತ್ಮಗಳು ಸದಾ ಇದನ್ನು ಮಹಾಮಂತ್ರದ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾವು ಪೂರ್ವಜರು ಪೂಜ್ಯರು ಅಂದಾಗ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಕಲ್ಪ ಅಂದರೆ ಮನಸ ವಾಚ ಕರ್ಮಣ ಸಂಕಲ್ಪ ಏನು ನಡೆಯುತ್ತೆ ಒಂದೊಂದು ಸಂಕಲ್ಪನೂ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಮುಟ್ಟುತ್ತೆ. ಒಂದೊಂದು ಸಂಕಲ್ಪನೂ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಮುಟ್ಟುತ್ತೆ. ನಾವೇನು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅದು ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ. ನಾವೇನು ಕರ್ಮ ಮಾಡ್ತೀವಿ ಸಾಧಾರಣನೋ ವ್ಯರ್ಥನೋ ಅಯಥಾರ್ಥನೋ ಪಾಪಕರ್ಮನೋ ಇದೆಲ್ಲದೂ ಅನೇಕ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಬೀಳ್ಸೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಏಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಎರಡರಲ್ಲೊಂದು ಕಾರಣ ಆಗುತ್ತೆ ಅಂದಾಗ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಹೊರೆ ಆಗಲ್ಲ ತಲೆ ಮೇಲೆ. ಅದು ಯಾವಾಗ ಆ ಯೋಚನೆ ಇಲ್ಲ, ಆ ಪ್ರಜ್ಞೆ ಇಲ್ಲ, ಮೀನ್ಸ್ ಆ ಜಾಗೃತಿ ಇಲ್ಲ, ಅರಿವಿಲ್ಲ ಅಂಥವ್ರು ಬೇಕಾಬಿಟ್ಟಿ ಕರ್ಮಗಳು ಹೆಂಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಹೆಂಗೆ ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಕೆರೆ ಇಲ್ಲ, ಹಂಗಿರಂಗಿಲ್ಲ. ಎಚ್ಚರ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ಇವೆಲ್ಲ ತುಂಬ ಡೀಪ್ ಕರ್ಮ ಫಿಲಾಸಫಿ. ಹಿಂದೆ ದೊಡ್ಡವರು ಮಾತಾಡುವಾಗ ಅದಕ್ಕೇನೆ ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಹಂಗೆ ಹಿಂಗೆ ಏನೇನೋ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಅಷ್ಟು ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ನಾವೇನೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ. ನಾವು ಹಂಗಿಂಗೆ ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ಹಂಗಿಂಗೆ ನಡ್ಕೊಳ್ಳೋಂಗಿಲ್ಲ, ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಂಶದ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು. ಆಮೇಲೆ ಅದೆಲ್ಲ ಕೇರೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಆತ್ಮಗಳು ನಿರ್ಬಲರಾದಂಗೆ ಆ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ತನದ್ವಾರಾಹಿ ಇನ್ನೊಂದು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, तनाद्वाराही सर्व शाखाओं को शक्ति प्राप्त होती है. ऐसे आप आत्माओं द्वारा ही सर्व आत्माओं को श्रेष्ठ संकल्पों की शक्ति व सर्व शक्तियों की प्राप्ति ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಹೋತಿ रहती है. ಹೆಂಗೆ ಆ ಬೇರಿಂದನೇ ಬ್ರ್ಯಾಂಚ್ಗಳಿಗೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ನೀರು ಎಲ್ಲ ಏನು ಗೊಬ್ಬರ ಎಲ್ಲ ಎಸೆನ್ಸ್ ಮುಟ್ಟಬೇಕೋ ಅದೆಲ್ಲ ಬೇರಿಂದ ತಾನೇ ಮುಟ್ಟೋದು. ಹಂಗೇನೆ ನೀವು ಆತ್ಮಗಳು ಪೂರ್ವಜರಾಗಿರೋ ಕಾರಣ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂಕಲ್ಪ ಏನಿದೆ ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಮುಟ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನೀವೆಷ್ಟು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ, ಎಷ್ಟು ಶಾಂತ ಸ್ವರೂಪರಾಗಿ, ಪವಿತ್ರ ಸ್ವರೂಪರಾಗಿರ್ತಿರೋ, ಪ್ರೇಮ ಸ್ವರೂಪರಾಗಿರ್ತಿರೋ ಅಷ್ಟು ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಸುಖ ಶಾಂತಿ ಶಕ್ತಿ ಸಿಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಇಡೀ ದಿನ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಾಬಾ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಡೀತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾ ನಾವು ಈ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವ? ಹೇಳಿ, ಎಲ್ಲರೂ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಇದನ್ನು? ನಾವು 1 ಗಂಟೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ನಡೆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಆತ್ಮಗಳಿಗೆ ನಾವು ಸಾಧಾರಣತೆಯ ರಾಂಗ್ ವೈಬ್ರೇಷನ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಥವಾ ನೀವು ಬರೀ ಲೌಕಿಕ ಪ್ರವೃತ್ತಿ, ಲೌಕಿಕ ದೇಹಭಾನದಲ್ಲಿ ಬರೀ ನಿಮ್ಮ ಇದರಲ್ಲೇ ಇದ್ದರೆ ವಿಷಯ ಯಾವ ಥರ ನಾವು ಇನ್ನೂ ಅವರನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಅದರಲ್ಲಿ ತಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ. ಇದೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನಿದೆ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳನ್ನು ಬಾಬೂರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದಾಗ ಯಾವಾಗ ಇಷ್ಟು ವಿಶ್ವದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಒಂದೊಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂಕಲ್ಪದ ಒಂದೊಂದು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಸ್ಥಿತಿಯ ಪ್ರಭಾವ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಇतना अटेंशन रहता है. पूर्वज को ही सब फॉलो करते हैं ना, तो जो संकल्प जो कर्म आप करेंगे
उसको स्थूल व सूक्ष्म रूप में सब फॉलो करते। इतनी बड़ी जिम्मेवारी समझते हुए कर्म संकल्प और कर्म करते हो। ಕೇಳಿ ಇನ್ನು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಷ್ಟು ಅಟೆನ್ಷನ್ ಇದೆಯಾ ಮಕ್ಕಳೇ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ? ನೀವು ಪೂರ್ವಜರು ನೀವು ಅಂತೇಳಿ ನೀವೇ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯೋ ಇಲ್ವೋ, ಆದರೆ ಅವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವೇನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತೀರ, ಅಯ್ಯೋ ನಾನಷ್ಟೇ ಇದ್ದೀನಪ್ಪ, ಯಾರು ನೋಡ್ತಾರೆ, ನಾನೇ ಏನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ನಾನೇನು ಕರ್ಮ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಯಾರೂ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹಂಗೆ ಅಂದ್ಕೋಬೇಡಿ. ನೀವು ಒಳಗಿದ್ದೀರೋ ಹೊರಗಡೆ ಇದ್ದೀರೋ, ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾತು ಕರ್ಮ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಸ್ಥೂಲ ಅಥವಾ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಭಾವ ಹಾಕುತ್ತೆ. ಅವರದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸ್ಥೂಲವಾಗಾಗ್ಬೋದು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಾದರೂ ಮಾಡ್ಬೋದು. ನೋಡಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಪುರುಷಾರ್ಥದ ಪ್ರಭಾವ ದ್ವಾಪರದ ನಂತರ ಎಲ್ಲ ರೀತಿ ನೀತಿ ಕುಲ ಮರ್ಯಾದೆಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ನಡೀತಿದೆಯೋ ಇಲ್ವಾ? ನಾವು ಇಲ್ಲೇನೇನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ನಡೀತಿದೆ ತಾನೇ. ಅಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಜೊತೆಗೆ ಈಗ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಇರೋದ್ರಿಂದ, ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಬಾಬುವ್ರ ಜೊತೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ ಮಾತು ಕರ್ಮದ್ದು ಸೀದಾ ಪ್ರಭಾವ ವಿಶ್ವದ ಮೇಲಿದೆ. ಎಚ್ಚರ ಅಂತಾರೆ ಬಾಬಾ. ಅಂದರೆ ನೀವು ಪೂರ್ವಜ ಆತ್ಮಗಳ ಪ್ರಭಾವ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಂದರೆ ಅವರೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಅವರ ಉನ್ನತಿ ಅಥವಾ ಇಳಿಸೋದು ಹತ್ಸೋದೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕೈಲಿದೆ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ನನ್ನ ಮೇಲಿದೆ ಅಂತ ಅನುಭವ ಮಾಡ್ತೀರಾ? ಆ पूर्वज आत्माओं के आधार से सृष्टि का समय और स्थिति का आधार है। जैसे आप सतो प्रधान है, गोल्डन एज, प्रकृति व वायुमंडल सारे विश्व का सतो प्रधान है, तो समय और स्टेज का आधार, प्रकृति का आधार आप पूर्वजों के ऊपर है. ಕೇಳಿದ್ರಾ? ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟೀಸ್ ಬಾಬವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನೀವೆಷ್ಟು ಅಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ನೀವು ಯಾರು ಅಂತ. ನಾವಿಷ್ಟು ಪೂರ್ವಜರು ಪೂಜ್ಯರು, ನಾವು ಏರಾಫೇರಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಒಂದೊಂದು ಹೆಜ್ಜೆ ವಿಶ್ವದ ಮೇಲೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಭಾವ ಹಾಕುತ್ತೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನೇನು ಹೇಳ್ತೀರಾ ಬಾಬಾ? ನೀವು ಪೂರ್ವಜ ಆತ್ಮಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇಡೀ ಸೃಷ್ಟಿಯ ಸಮಯ ಮತ್ತು ಸ್ಥಿತಿಯ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಹಾಕುತ್ತೆ. ಸಮಯ ಸ್ಥಿತಿ ಆಧಾರ. ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಏನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ? ನೀವು ಸತೋಪ್ರಧಾನರಿದ್ದಾಗ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ವಿಶ್ವದ ಸಮಯ ಗೋಲ್ಡನ್ ಏಜ್, ಸತೋಪ್ರಧಾನದ ಸಮಯ ಸ್ವರ್ಗ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನೀವು ಸತೋಪ್ರಧಾನರಿದ್ದಾಗ ಅಂದರೆ ಇಡೀ ವಿಶ್ವನೇ ಸತೋಪ್ರಧಾನ, ಪ್ರಕೃತಿ ಸತೋಪ್ರಧಾನವಾಗಿರುತ್ತೆ. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಾತಲ್ವಾ? ಇದು ತತ್ವಗಳು, ಪ್ರಕೃತಿಯ ವಾಯುಮಂಡಲ ಎಲ್ಲ ಸತೋಗುಣಿ ಹಂಗಿರುತ್ತೆ. ದೇಹಾಭಿಮಾನದ ಮಾತೇ ಇಲ್ಲಲ್ಲ ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಸಮಯದ ಮೇಲೆ, ಸ್ಥಿತಿಯ ಮೇಲೆ, ಪ್ರಕೃತಿಯ ಮೇಲೆ ನೀವು ಪೂರ್ವಜರ ಪ್ರಭಾವ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ನೀವು ಪೂರ್ವಜರ ಮೇಲಿದೆ. ಏನೋ ಸಮಯ ಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಟೈಮ್. ನೀವು ಸತೋಪ್ರಧಾನ ಇದ್ದಾಗ ಸಮಯ ಸತೋಪ್ರಧಾನ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನೀವು ತಮೋಗುಣಿ ಆದರೆ ತಮೋಗುಣಿ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಎಲ್ಲರ ಸ್ಥಿತಿನೂ ಅದೇ ಥರ ಸತೋಪ್ರಧಾನ ಇಲ್ಲ ತಮೋಗುಣಿ. ನೀವು ಹೆಂಗಾಗ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಅದರ ಪ್ರಭಾವ. ನಾವು ಆತ್ಮಗಳ ಪ್ರಭಾವ ಸೀದಾ ಅಂತೂ ಪ್ರಕೃತಿ ಮೇಲೆ ಇದ್ದೇ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ऐसे नहीं समझो कि हमारे कर्म का आधार सिर्फ अपने कर्म के हिसाब से प्रारब्ध प्रति है, लेकिन पूर्वज आत्माओं के कर्मों की प्रारब्ध स्वयं के साथ साथ सर्व आत्माओं के और सृष्टि चक्र के साथ संबंधित है. ऐसे महान आत्माएं हो. ಎಷ್ಟು ಬಾಬಾ ಮಾತು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಆಳವಾಗಿ ಇದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿರಿ.
ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ ಅಂದರೆ, ಹಂಗೇನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಡಿ, ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಾವೇನೋ ಒಂದು ಪ್ರಾರಬ್ಧ ಪಡ್ಕೊಳ್ತೀವಪ್ಪ. ಬರೀ ನೀವು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋರಲ್ಲ, ನೀವು ವಿಶ್ವದ ಆಧಾರ ಉದ್ಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳು. ನೀವು ಪೂರ್ವಜರಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧದ, ನಿಮ್ಮ ಸ್ಥಿತಿಯ, ನಿಮ್ಮ ಸಮಯದ ಪ್ರಭಾವ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ, ಇಡೀ ಸೃಷ್ಟಿ ಚಕ್ರದ ಜೊತೆ ಸಂಬಂಧಿತ ಇದೆ. ಭಲೆ ನೀವು ಇಲ್ಲಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಪುರುಷಾರ್ಥದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಕರ್ಮ, ಪುರುಷಾರ್ಥನೂ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಕರ್ಮ ಅಲ್ವಾ, ಅದರದ್ದೇನು ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾರಬ್ಧ ಪಡ್ಕೋತಿದ್ದೀರಲ್ಲ, ಅದು ಇಡೀ ಸೃಷ್ಟಿ ಚಕ್ರದ ಸಮಯಕ್ಕೆ ಅನ್ವಯ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನೀವು ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾರಬ್ಧ ಪಡ್ಕೊಂಡಾಗ ಸೃಷ್ಟಿಚಕ್ರ ಕಾಲ, ಆದಿಯ ಕಾಲ ಸ್ವರ್ಗ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತಲ್ಲ, ಸಮಯ ಸತೋ ಪ್ರಧಾನ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ತಲ್ಲ, ಚಕ್ರದ ಟೈಮ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನ್ನಿಸ್ಕೋತಲ್ಲ. ನೀವು ಕೆಳಗೆ ಬಂದಾಗ ಚಕ್ರ ಪತನದ ಕಡೆ ಇದೆ, ಕೆಳಗಡೆ ಇದೆ ಅಂತ ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಸೃಷ್ಟಿಚಕ್ರದ ಸಂಬಂಧಿತವಾಗಿದೆ ನಿಮ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಕರ್ಮದ ಪ್ರಾರಬ್ಧ. ಮನಸ ವಾಚ ಕರ್ಮಣ ಅಂತೂ ಸೀದಾ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧನೂ ನೀವೀಗೇನು ಇಲ್ಲಿ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಇದರ ಪ್ರಾರಬ್ಧದ ಕನೆಕ್ಷನ್ನು ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಹಾಕೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಚಕ್ರದ ಕನೆಕ್ಷನ್ನು ನೋಡಿ. ನೀವೆಲ್ಲ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾರಬ್ಧ ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀರಾ. ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾರಬ್ಧ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಇಲ್ಲಿ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತೀರಾ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಸತೋಪ್ರಧಾನತೆಯ ಕಾರಣ ಯುಗ ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ. ತೇರೆ ಬಾಣೆ ಸರ್ವ ಕಬಲ. ನಿಮ್ಮ ಕಾರಣ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಸದ್ಗತಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಅವರೆಲ್ಲ ಮುಕ್ತರಾಗಿ 2 ಯುಗಗಳ ಕಾಲ ತನ್ನ ಶಾಂತಿಧಾಮದ ಮನೆಯ ಶಾಂತಿಯಲ್ಲಿ ಆರಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೋತಾರೋ ಇಲ್ವೋ. ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಟೋಟಲ್ ಸೃಷ್ಟಿಚಕ್ರದ ಸಮಯದ ಹಿಂದೆ ನೀವು ಪೂರ್ವಜರು ಕಾರಣರಾಗಿದ್ದೀರಾ. ನಿಮ್ಮ ಸತ್ಕರ್ಮಗಳ, ನಿಮ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಪುರುಷಾರ್ಥದ ಹಾಗೂ ಪ್ರಾರಬ್ಧದ ಕನೆಕ್ಷನ್ ಇದೆ. ಇದೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿರಿ. ಇಷ್ಟು ಮಹಾನ್ ಆತ್ಮಗಳಂತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ. ನೀವು ಐಸಿ ಸ್ಮೃತಿ ಮೇ रहने से सदा स्वतः ही अटेंशन रहेगा, किसी भी प्रकार का अलबेलापन नहीं आएगा, साधारण व व्यर्थ संकल्प व कर्म नहीं होगा, सदा इस श्रेष्ठ पोजिशन में रहो. ಆರ್ಡರ್ ಬಾಬಂದೇನು, ಮಕ್ಕಳೇ ಈ ಸ್ಮೃತಿ ಸದಾ ಇದ್ದಾಗ ಸ್ವತಃ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿ ಸಂಕಲ್ಪ, ಮಾತು, ಕರ್ಮದ ಮೇಲೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅಟೆನ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಅಲ್ಬೇಲಾಪನ್, ಕೇರ್ಲೆಸ್ ಮಾಡಲ್ಲ ನೀವು. ಅಯ್ಯೋ ಬಿಡು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಬಿಡು, ಅಯ್ಯೋ ಬಿಡು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಬಿಡು, ಅಯ್ಯೋ ಇದಾದಮೇಲೆ ಯೋಚನೆ ಮಾಡೋಣ ಬಿಡು. ಈ ತರಹ ಬಾಬೋರು ಹೇಳಿದ ಪುರುಷಾರ್ಥದ ಸಾಧನೆ, ತನ್ನ ಸ್ಥಿತಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಕೇರ್ಲೆಸ್ ಮಾಡಲ್ಲ. ಈಗೇನಾಗುತ್ತೆ, ನಿದ್ರೆ ಬಂದರೆ ನಿದ್ದೆ ಬಂತು, ಯೋಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಿದೆ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ, ಅಟೆನ್ಷನಿಂದ ಕೇಳಿದ್ರೆ ಕೇಳಿದೆ, ಧಾರಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಿದೆ, ಜ್ಞಾನದ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಿದೆ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈ ಸ್ಥಿತಿ ಇದೆಲ್ಲ ಏನು ಕೇರ್ಲೆಸ್ಸು. ತನ್ನ ಮೇಲೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಇದ್ದಾಗ ನನ್ನನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಶ್ರೀಮತದ ಮೇಲೆ ನಡೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅದು ನನ್ನ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್, ಇದು ನನ್ನ ಮರ್ಯಾದೆ, ನನ್ನ ಆತ್ಮನ ರೆಸ್ಪೆಕ್ಟು, ಇದು ಅರ್ಥ ಆಗಬೇಕಲ್ವಾ. ಬಾಬಾವ್ರ ಶ್ರೀಮತದ ಮೇಲೆ ಇರೋರ್ದು ಆಟೋಮೆಟಿಕಲಿ ಅನ್ಯ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಅದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ. ನಾವು ಹಂಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಇಷ್ಟು ಅಟೆನ್ಷನ್ ಕೂತಿದ್ದೀವ. ಯಾರಿಗೆ ತನ್ನ ಈ ಜವಾಬ್ದಾರಿಯ ಅಟೆನ್ಷನ್ ಇದೆ, ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದೂ ಸಾಧಾರಣ ವ್ಯರ್ಥ ಸಂಕಲ್ಪ, ಮಾತು, ಕರ್ಮ ಇರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಸಾಧಾರಣತೆ ಹೆಂಗಿರೋಕ್ಕಾಗ, ಈಗ ರಾಜರ ಮಕ್ಕಳು ಕಾಮನ್ ಮನುಷ್ಯರ ಥರ ಇರೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ.
ಕುಲದ ಮರ್ಯಾದೆಯ ಜೊತೆಗೆ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ನೋಡೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಲ್ವಾ. ಸೊ ರಾಜ್ಯದ ಜನಗಳ ಮುಂದೆ ನಾವು ಆದರ್ಶವಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋ ಯೋಚನೆ ಇದೆ. ಹಂಗೆ ನೀವು ಜಗತ್ತಿನ ಆಲ್ಮೈಟಿ, ಜಗತ್ತಿನ ಮಾಲೀಕನ ಮಕ್ಕಳು. ಸೊ ಜಗತ್ತಿನ ಆತ್ಮಗಳ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳೇ ಎಲ್ಲರೂ. ಆದರೆ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಕ್ಕಳಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಪ್ರಭಾವ ಬಾಬುರನ್ನು ಶೋ ಮಾಡೋದು, ಶೋ ಮಾಡದೇ ಇರೋದು, ಇದೆರಡಕ್ಕೆ ಕಾರಣರು ನಾವಾಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ನಾವು ಹೆಂಗೆಂಗೋ ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನಂತಾರೆ, ಅಯ್ಯೋ ಇವ್ರಿಗೆ ಭಗವಂತ ಓದಿಸ್ತಾರಂತೆ, ಇದೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಯೋಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವ್ರ ಜೀವನ ಹೆಂಗೆ ಅಂತ ಅಂತಾರ ಇಲ್ವೋ? ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಆಸ್ಪದ ಯಾಕೆ ಕೊಡಬೇಕು? ಮತ್ತು ಅದರ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೊರೆ, ಆಶೀರ್ವಾದ ಇಲ್ಲ ಬೇರೆ ಇದೇ ಇರುತ್ತೆ ತಾನೇ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದೂ ಸಾಧಾರಣ ವ್ಯರ್ಥ ಕರ್ಮ ಆಗಲ್ಲ. ಸದಾ ಈ ಶ್ರೇಷ್ಠ ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿರಿ. ನಾನು ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಪೂರ್ವಜ ಹಾಗೂ ಪೂಜ್ಯನಾಗಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಆಧಾರ ಹಾಗೂ ಉದ್ಧಾರ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪೊಸಿಷನನ್ನು ಬಿಡಬೇಡಿ. ಸ್ವಮಾನದ ಪೊಸಿಷನ್, आपकी पोजीशन के आगे माया नमस्कार करेंगे. 5 विकार और 5 तत्व आपके आगे दास रूप में बन जाएंगे और आप 5 विकारों को ऑर्डर करेंगे कि आधा कल्प के लिए विदाई ले जाओ. प्रकृति सतो प्रधान सुखदाई बन जाएंगे. ನೋಡಿ, ನೀವು ಪೂರ್ವಜ ಪೂಜ್ಯ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆ ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿದ್ದರೆ ಏನೇನಾಗುತ್ತೆ ರಿಸಲ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ. ಒಂದು, ಈ ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿ ಪೂರ್ವಜರ ಸ್ಮೃತಿ ಅಂದರೆ ತನ್ನ ಪೂಜ್ಯ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಮಾಯೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೋಗುತ್ತೆ. 5 ವಿಕಾರಗಳು, 5 ತತ್ವಗಳು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ದಾಸಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸೇವಾದಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಅಂದರೆ ರಾವಣ ಹಾಗೂ 5 ತತ್ವಗಳು ನಿಮ್ಮ ಸೇವಾದಾರಿಗಳಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ದಾಸ್ ಅಂದರೆ 5 ವಿಕಾರಗಳಿಗೆ ನೀವು ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತೀರಾ. ಪೂರ್ವಜರಂದರೆ ನೀವು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ 5 ವಿಕಾರಗಳು ನೀವು ಈಗ ಚುಟ್ಟಿ ತಗೊಂಡು ವಿದಾಯಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ರಪ್ಪ, ಇನ್ನು ದ್ವಾಪರ ಬರೋವರೆಗೂ ಇತ್ಲಾಗ ನೋಡಬೇಡಿ ಅಂತ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ, ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿದ್ದ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ 5 ವಿಕಾರ, 5 ತತ್ವಗಳ ಆಕರ್ಷಣೆ ಎಲ್ಲದರಿಂದ ದೂರ ನಾನು ಪೂಜ್ಯ ಹಾಗೂ ಪೂರ್ವಜಾತ್ಮ. ಇದು ಭಾಳ ಮಹೀನ್ ಸ್ಥಿತಿ, ಪವರ್ಫುಲ್ ಸ್ಥಿತಿ ಇದು. ಪ್ರಕೃತಿ ಯಾವಾಗ 5 ವಿಕಾರಗಳು ಸಮಾಪ್ತಿ ಆಯಿತು, ಸಂಪೂರ್ಣ ಪವಿತ್ರತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ಸತೋ ಪ್ರಧಾನ್ ಸುಖದಾಯಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಅಪವಿತ್ರತೆ ಕಾರಣದಾನೆ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಕೆಡಿಸಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮನುಷ್ಯರು. 5 ವಿಕಾರಗಳ ಕಾರಣ ಎಕ್ಸ್ಪ್ಲಾಯಿಟೇಷನ್ ಎಷ್ಟು, ಪ್ರಕೃತಿಯ ವಾಯುಮಂಡಲ ಎಷ್ಟು ಗಲೀಜು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ವ್ಯರ್ಥ ಸಂಕಲ್ಪ, ವಿಕಲ್ಪ, ನೆಗೆಟಿವ್ ಸಂಕಲ್ಪ, ಅಶುದ್ಧ ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಮಾಡಿ 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 ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಲುಷಿತ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ. ನೀವು ಮಕ್ಕಳು ಹಂಗೆ ಮಾಡಬಾರ್ದಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಸ್ಥಿತಿ ಸದಾ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಿತಿ, ಸಮರ್ಥ ಸ್ಥಿತಿ, ಸಮರ್ಥ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿರೋದು. ಹಂಗಿರ್ಬೇಕು ತಾನೇ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ, ಅಗರ್ पूर्वज की पोजीशन से संकल्प द्वारा वो ना माने ये हो नहीं सकता. अर्थात प्रकृति परिवर्तन में ना आए या 5 विकार विदाई न ले, ये हो नहीं सकता. समझा. ಬಾಬಾ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನು, ನೀವು ಪೂರ್ವಜರ ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿದ್ದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಾನು ಪೂರ್ವಜ ಶ್ರೇಷ್ಠ ಆತ್ಮ ದೇವತಾ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದು ನೀವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದರೆ, ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣಸೋ ದೇವತಾ ತಾನೆ, ಆವಾಗ ಅದು ಒಪ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಅಸಂಭವ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಬಾಬೂರು. 5 ವಿಕಾರಗಳಾಗಲಿ, ಪ್ರಕೃತಿ ಆಗಲಿ,
ಒಪ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ನಿಮ್ಮ ಆರ್ಡರನ್ನು ಎಲ್ಲ ಎಸ್ ಜಿ ಅಂತ. ಪ್ರಕೃತಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಲ್ಲ. 5 ವಿಕಾರಗಳು ನಾನೇನೋ ಹೇಳಿದ್ದೆ, ಪೂರ್ವಜರ ಸ್ವರೂಪ, ನಾನು ಪೂರ್ವಜ ಪೂಜ್ಯ ಆತ್ಮ ಅಂತ ಕೂತ್ಕೊಂಡು 5 ವಿಕಾರಗಳು ಹೋಗಲೇ ಇಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿ ಮಾತು ಕೇಳಲೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ನೀವು ನಾನು ಮಾಡದೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೀವು ಆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ಥಿತರಾಗಲಿಲ್ಲ. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆತ್ಮಾಭಿಮಾನಿ ತನ್ನ ಪೂಜ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲಿದೆ ಮಾಯೆಯಲ್ಲಿ? ಪ್ರಕೃತಿಯ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆಗಳೆಲ್ಲಿದೆ? ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ 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 ಇದನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡಿಬಿಡಿ ಮಕ್ಕಳೇ. ಸಮझाना ऐसा श्रेष्ठ स्वमान बाप चारों ओर के महावीर बच्चों को देख रहे हैं, नंबरवार तो सब आई ही. ಇಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ತಂದೆ 4 ಕಡೆಯ ಮಹಾವೀರ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಂಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ನಂಬರ್ ವಾರ್ ಅಂತೂ ಇದ್ದಾರೆ. ನೀವೆಲ್ಲ ಮಹಾವೀರರ ತಾರೆ ಅಥವಾ ಮಾಯೆ ಬಂದು ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೋ ಸ್ಥಿತಿನ? अच्छा ऐसे सर्व के आधार मूर्त माया और प्रकृति के भी बंधनों से मुक्त सदा अधिकारी, सदा अपने पूर्वज की पोजीशन में स्थित रहने वाले, अपने हर संकल्प और कर्म द्वारा सर्व आत्माओं को श्रेष्ठ और शक्तिशाली बनाने के निमित्त समझने वाले ऐसे मास्टर रचता, मास्टर सर्वशक्तिवान, नॉलेजफुल आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम सब बच्चों की भी बाप दादा को याद प्यार और नमस्ते नमस्ते ನಮಸ್ತೆ, ಶುಕ್ರಿಯ ಬಾಬಾ. ಈ ತರಹ ಸರ್ವ ಆಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಮಾಯೆ ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿಯ ಬಂಧನಗಳಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿ ಸದಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಸದಾ ತನ್ನ ಪೂರ್ವಜ ಪೊಸಿಷನ್ನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ತನ್ನ ಪ್ರತಿ ಸಂಕಲ್ಪ ಕರ್ಮದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ವ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮಿತ್ತರಾಗಿರೋ ಆತ್ಮಗಳು. ಅಂದರೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳನ್ನು ಶ್ರೇಷ್ಠ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಮಾಡೋರಿಗೆ ಈ ಥರ ಮಾಸ್ಟರ್ ರಚಯಿತ, ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಾನ್, ನಾಲೆಜ್ಫುಲ್ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ತಂದೆಯ ನೆನಪು, ಪ್ರೀತಿ ಹಾಗೂ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ. ಕೇಳಿದ್ರಾ? ಒಂದು ಪೂರ್ವಜ ಪೂಜ್ಯ ಅನ್ನೋ ಸ್ವಮಾನ ಇಡೀ ವಿಶ್ವದ ಆತ್ಮಗಳ ಆಧಾರ ಹಾಗೂ ಉದ್ಧಾರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಾಯಿಗೆ ಚುಟ್ಟಿ ವಿದಾಯಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಸೇವಾದಾರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಅಷ್ಟು ತಾಕತ್ತು ನಿಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ಥಿತಿ. ಪೂಜ್ಯ ಸ್ಥಿತಿ ಅಂದ್ರೇನು? ಪರಂ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಿತಿಯೇ ಪೂಜ್ಯ ಸ್ಥಿತಿ. ಆ ಸಂಸ್ಕಾರ ಸತ್ಯುಗದ ನಿಮ್ಮ ಒಳಗಡೆನೇ ಇದೆ ತಾನೆ. ಅದನ್ನು ಇಮರ್ಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಏಕಾಗ್ರ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಮಾಯೆಗೆ ಹೇಳಿ, ವಿದಾಯಿ ಪ್ರಕೃತಿ, ನೀನೆಷ್ಟು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸೇವೆ ಮಾಡಿದೆಯಾ. ಸತ್ಯುಗದಿಂದ ನೀನು ಸತೋ ಪ್ರಧಾನ, ಇಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ. ಪ್ರಕೃತಿಯ ಗುಣ ಬರೀ ಕೊಡೋದೇನೆ. ಅದು 5 ತತ್ವಗಳೇನಿದೆ ಅದು ಬರೀ ಬೇರೆಯವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಇದೆ. ಮರ ನೋಡಿ ತನಗೋಸ್ಕರ ಇದೆಯಾ? ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹಣ್ಣು ಹೂವು ನೆರಳು ಕೊಡೋಕ್ಕಿದೆ. ನೀರು ತನಗೋಸ್ಕರ ಇದೆಯಾ? ಧರತಿ ತನಗೋಸ್ಕರ ಇದೆ? ಇಲ್ಲಲ್ಲ. ಅದ್ರ ಗುಣ ನಾವು ತಗೋಬೇಕು ತಾನೆ. ಅವಳದ್ರ ರಚನೆಯ ಗುಣ ಆದ್ರೂ ತಗೊಳ್ರಲ್ಲ. ಅಂದರೆ ನೀವು ರಚಯಿತನಲ್ಲಿ ಇರೋ ಕಾರಣ ರಚನೆಯಲ್ಲಿದೆ. ನೀವು ರಚಯಿತನಾಗಿ ಮರ್ತಿದ್ದೀರಾ ಅಂದರೆ ಈಗ ಅದನ್ನು ನೋಡಿ ತಿರ್ಗಾ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ಇದಾತನ ಗುಣ, ಕೊಡೋ ಗುಣ ನಂದು ನ್ಯಾಚುರಲ್. ಯಾಕೆ? ನಮ್ಮಪ್ಪ ಸದಾ ಯಾರು? ವರದಾತ.
ಸದಾ ತಥಾಸ್ತು. ಶಿವಬಾಬನ ಬಗ್ಗೆ ಏನಿದೆ, ಬೋಲೆ ಬಾಬಾ ಯಾರೇನು ಕೇಳ್ತಾರೆ ತಥಾಸ್ತು ಅಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಶಿವ ಬಾಬಾ ಏನು ಸಚ್ಚೆ ದಿಲ್ ಪರ್ ಸಾಹೇಬ್ರಾಜ್, ಸತ್ಯ ಹೃದಯದಿಂದ ಅಪ್ಪಾ ಬಾಬಾ ಅಂದರೆ ಸಾಕು, ಮಗು ಅಂತಾರೆ. ಅವನು ಕಳ್ಳನೋ ಸುಳ್ಳನೋ, ಬಟ್ ಆದರೆ ದಯಾ ಸಾಗರ. ಕರ್ಮನೇ ಅದು ತನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ, ಅದು ಬೇರೆ ವಿಷಯ. ಆದರೆ ಬಾಬಾ ದಯಾ ಸಾಗರ, ಅದು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಾಬಾ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ, ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ಪೂರ್ವಜರು ಅಂದ್ಕೋತೀರೋ ಏನು ಅಂದ್ಕೋತಿದ್ದೀರ? ವಿಶೇಷವಾಗಿ ಇದು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಯಾರು, ನಾವೇನು, ನಾವು ಯಾರ ಮಕ್ಕಳಂತ, ಸರಿನಾ? ದಾದಿಗಳ ಹತ್ರ ಬಾಬಾ ಅದು ಕೇಳ್ತಾರೆ. ವಿದೇಶದಿಂದ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ದಾದಿಗಳು, ನಿಮ್ಮ ವಿಮಾನ ಸ್ಪೀಡಾ, ಸೈಲೆನ್ಸ್ ವಿಮಾನ, ಸೈನ್ಸ್ ಅವ್ರದ್ದು ಸ್ಪೀಡಾ? ಸೈನ್ಸ್ ಅವ್ರದ್ದು ಏರುಪೇರು ಆಗ್ಬೋದು, ಬಟ್ ನಮ್ಮ ವಿಮಾನ ಹಂಗೆ ಏರುಪೇರು ಆಗಲ್ಲ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಿಮಾನ ಟಿಕೆಟ್ ಇಲ್ಲದೆ, ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ, ಏನು ಟಕಾರ್ ಅಂತ ಬೇರೆ ಪರಮಧಾಮ, ಬೇರೆ ಲೋಕಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೋದು. ಇವ್ರ ವಿಮಾನ ಎಲ್ಲ ಈ ಧರತಿಯಲ್ಲೇ ಫುಲ್ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಖಾಲಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಮ್ಮ ವಿಮಾನ ಯಾವಾಗ ಬೇಕೋ, ಎಲ್ಲಿಗೆ ಬೇಕೋ, ಎಷ್ಟೊತ್ತು ಬೇಕೋ ಸುತ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದಲ್ವಾ? ಬಟ್ ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಬೇಕು, ಲೈನ್ ಕ್ಲಿಯರ್ ಇರಬೇಕು, ಬಾಬುವ್ರ ಜೊತೆ ಸಂಬಂಧ ಸರಿ ಇರಬೇಕು, ಸರಿನಾ? ಓಂ ಶಾಂತಿ.